मला वाटतं काल आपण जो पार्ट पाहिला हा त्याच्या पुढचा पार्ट आहे. आय थिंक पेज नंबर 5 वरती, बरोबर ना? पेज नंबर 5 वरती आपण आहोत. काल आपण याच्या वरती काय पाहिलं होतं ते एकदा पाहून घेऊ. मला वाटतं काल आपण हा पार्ट संपवला होता. जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो म्हणजे जे गुरुत्वाकर्षण बल असतं ते प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतं. मास वाढलं, वस्तुमान वाढलं की ग्रॅव्हिटी पण काय होते, वाढते. आणि ते त्याच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं डिस्टन्स मध्ये. म्हणजे अंतर वाढलं, दोन गोष्टींमधलं अंतर वाढलं तर ग्रॅव्हिटी कमी होते आणि अंतर कमी झालं तर ग्रॅव्हिटी वाढते. आपल्याला आज त्याच्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करायची आहे. त्याचा पुढचा पॉइंट आहे एक समान वर्तुळाकार गती किंवा इंग्लिशमध्ये आलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. हा पॉइंट आज आपल्याला लर्न करायचा आहे. त्याच्या आधी इथे वरती काहीतरी आलेलं आहे ब्ल्यू कलर मध्ये. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट एट विच टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी एज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. इथे शब्द महत्वाचा आहे, कॅन बी एज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. मराठीमध्ये शब्द आहे असे मानू शकतो. सापडले का शब्द सगळ्यांना? असे मानू शकतो म्हणजे कसं रे? समजा मी आता हा पेन घेतला किंवा अगदी तो पाईप घेतला, तर तो पाईप मी एका बोटावरती स्टेबल करू शकतो का? तुम्ही केलंय का असं कधी? काठी घ्यायची हातावरती उभी धरायची, उभी पकडून पाहिली का अशी काठी कधी? किंवा हा जो पेन आहे हा मी एका बोटावरती तोलू शकतो का असा आडवा? समजा मी आता हा पेन घेतला आणि याला मी आता तोडण्याचा प्रयत्न केला तर हो, हा इथे प्लेस झाला या पॉइंटला, बरोबर ना? मग या पेनला जर मला उचलायचं असेल तर मला पेनचं वजन उचलावं लागेल का? हो का नाही? फोर्स किती अप्लाय करावा लागतो? त्याचं जेवढं वजन असेल तेवढं ना. मग आता जर मी या बोटावरती म्हणजे या पॉइंट वरती हा पेन धरून ठेवला आहे तर याचा अर्थ मी याच्या संपूर्ण वेटला, संपूर्ण मासला सपोर्ट देतो आहे का नाही? हो. पण मग याचं संपूर्ण मास कुठे कॉन्सन्ट्रेट आहे? फक्त या मध्यभागच्या पॉइंट मध्ये का अख्ख्या पेन मध्ये? नाही, माझा प्रश्न नीट ऐका. पेनचं वजन फक्त मध्यभागी सामावलेलं आहे का इथून तर इथपर्यंत सगळं आहे? पूर्ण आहे. पण मला जर हा पेन उचलायचा असेल, धरायचा असेल तर मी कुठे याला सपोर्ट देतो? संपूर्ण पेनला दिला पाहिजे, हे तर लॉजिक आहे, बरोबर? पण मग संपूर्ण पेनला सपोर्ट न देता मी याचा जो तो सेंटर पॉइंट आहे ना, मी त्याला फक्त सपोर्ट देतोय. याचा जो सेंटर पॉइंट आहे त्या सेंटर पॉइंटला मी सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. या सेंटर पॉइंटला मी जर सपोर्ट दिला ना तर हा पेन ऑटोमॅटिकली काय होतो, या बोटावरती काय होतो, प्लेस होतो. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट असा मध्यबिंदू आहे की त्या पॉइंट मध्ये या पेनचं सगळं मास समाविष्ट आहे असं आपण सपोज करतो. आणि म्हणून आपण त्या पॉइंटला जरी सपोर्ट दिला तरी सुद्धा हा पेन मी माझ्या हातात तोलू शकतो, बरोबर की नाही? आता ती डोंबाऱ्याचा खेळ असतो का, ती पोरगी तारेवरती चालते डोंबाऱ्याच्या खेळात. ती तारेवरती चालताना हातात बांबू घेऊन चालते. हातात जेव्हा तिने बांबू घेतलेला असतो तेव्हा तिचा बॉडी शेप म्हणजे ती जी मुलगी आहे ती तार आहे, या तारेवरती ती मुलगी उभी आहे. आता तिचा बॉडी शेप हा एवढाच आहे. पण आता हातामध्ये जर त्या मुलीने एक बांबू पकडला, तर तिचा बॉडी शेप तेवढाच राहिला का आता वाढला? तिचा बॉडी शेप काय झाला? वाढला. जरा आठवा तुम्ही डोंबाराचा खेळ पाहिला असेल तर ती मुलगी जेव्हा तारेवरून चालते तेव्हा ती काय बॅलन्स करत चालते? तो बांबू बॅलन्स करत चालते का? ती तो बांबू बॅलन्स करत चालते. बांबू बॅलन्स करत चालते म्हणजे समजा मी आत्ता जे उदाहरण कंटिन्यू करतोय त्यानुसार जर आपल्याला पुढे जायचं ठरलं तर जर त्या मुलीला तारेवरती उभं राहायचंय, थोडक्यात तारेने त्या मुलीला सपोर्ट दिला पाहिजे का? हो का नाही? हो. तार छोटी आहे, मुलगी मोठी आहे, पॉसिबल आहे का ते? नाही. मग त्याच्यापेक्षा तिच्या बॉडीचा असा एक बिंदू आपण शोधून काढू की त्या बिंदूमध्ये तिचं सगळं वस्तुमान समाविष्ट आहे. जसं आता परांजपे सरांनी तो जो पेन होता तो बोटावरती धरून दाखवला.
मग ती मुलगी काय करते, चालताना काय बॅलन्स करत चालते, तिचा सेंटर ऑफ मास. ती काय बॅलन्स करत चालते, तिचा सेंटर ऑफ मास, मराठीमध्ये वस्तूचे वस्तुमान केंद्र, ही ती बॅलन्स करत चालते. आपण जेव्हा चालतो, उभं राहतो, पळतो, तुम्ही तो याचा खेळ पाहिलाय का, यात्रेमध्ये पण येतो, मोद का कुवा? नाही पाहिलं? कालिकेच्या यात्रेत येतो तो मोद का कुवा. मोद का कुवामध्ये कसं असतं, असं खूप उंच असा एक डोम बसतो, असा एक खूप उंच डोम बसतो, आणि आपण जे प्रेक्षक असतात ते या गॅलरीत उभे असतात वरती. इथे 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 प्रेक्षक उभे असतात, या इकडे प्रेक्षक असतात. आणि मग तो जो मोटरसायकलवाला असतो ना, मोटरसायकल असते, तो इथून आतमध्ये बाहेर पडतो, इथे दरवाजा असतो, इथून बाहेर पडतो, आणि तो आहे ना, इथून या कर्वेचर वरून मोटरसायकल चालवत जातो. इथून मोटरसायकल चालवत पार वरती येतो आणि इथून पुन्हा तो खालती जातो, इथून पुन्हा तो खालती जातो. तो विचार करा, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे, ज्यांनी नसेल पाहिलं ते गेस करू शकतात. या तिरकस भिंतीवरून जर मोटरसायकल चालवायची आहे, तर मोटरसायकल नेहमी सारखी चालेल का आडवी होऊन चालेल? पडत नाही, तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतो. आता सर्क्युलर मोशन त्याने मॅनेज केलेली असते. तुम्ही जेव्हा रस्त्यावरून चालतात, उभं राहतात, पडतात, तेव्हा विचार करा, तुमचा हा जो सेंटर ऑफ मास आहे, हा तुम्ही पडतात का रस्त्यावरती चालताना? नाही. तुम्ही जेव्हा तिरकस रस्ता असतो, डोंगर असतो, तेव्हा चालताना तुम्ही कसे चालतात? आत्ताच्याच सारखे का थोडं काहीतरी बॅलन्स करत चालतात? मग आपण काय बॅलन्स करत चालतो? आपण आपलं सेंटर ऑफ मास बॅलन्स करत चालतो. विचार करा, उभं राहताना आपला सेंटर ऑफ मास हा कुठे येत असेल? आपलं वस्तुमान केंद्र आपल्या 2 पायांच्या एक्झॅक्टली मध्यभागी असेल का? हे आपलं शरीर आहे, हे आपले 2 पाय आहेत. आपला जो सेंटर ऑफ मास आहे ना, तो एक्झॅक्टली कुठे असतो? 2 पायांच्या मध्ये. आपण कशाने त्याला बॅलन्स केलेला असतो? एक या पायाने आणि एक या पायाने. आता जेव्हा आपण अशा डोंगरावरून चालतो किंवा तिरक्या रस्त्यावरून चालतो, तेव्हा तो मुलगा असा होऊन जाईल, बरोबर? आपल्याला कोण स्वतःकडे खेचतं? पृथ्वीची ग्रॅव्हिटी. मग आता ग्रॅव्हिटी कशी खेचते? कालच आपण पाहिलं, तिरपी, तारपी का परपेंडिक्युलर. मग आता सेंटर ऑफ मास 2 पायांच्या मध्ये असेल का तो बाजूला गेलेला असेल? बाजूला गेलेला असेल. हे पहा, ज्यांना समजलं नाही त्यांनी ही आकृती पुन्हा एकदा पहा. मला वाटतं डोंगरावरून चालताना मुलगा असा चालेल, करेक्ट? ही पृथ्वी आहे, हा डोंगर आहे. पृथ्वी स्वतःकडे त्याला कशी खेचते? परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ना. म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे? आता त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या शरीराच्या, म्हणजे या 2 पायांच्या मध्ये का आता बाहेर गेला? तो मुलगा पडून जातो. आपण जेव्हा खूप तिरपे होतो ना, तेव्हा आपण पडतो का बरं? कारण आपण सेंटर ऑफ मास बॅलन्स करू शकतो का? नाही, म्हणून आपण पडतो. मग विचार करा, तुम्ही जेव्हा चालतात, पडतात, तिरक्या रस्त्यावरून जेव्हा लोक जातात, तेव्हा कशाला तरी सपोर्ट देत चालतात. सपोर्ट दिल्यामुळे आपण काय करतो? सेंटर ऑफ मास मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतो. पॉइंट काय पाल, पुन्हा एकदा लर्न करूया. आधी मराठीत वाचतो, मग इंग्लिश मध्ये पाहूया. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते, असे आपण मानू शकतो. थोडक्यात तुमच्या काय लक्षात आलं? कधी कधी बिल्डिंग सुद्धा तिरप्या उभ्या असतात. गिझा, तो जो पिसाचा मनोरा आहे, झुलता मनोरा, तो तिरपा आहे मला वाटतं, पण तो पडत नाही. तुम्ही पाहिला असेल ना, म्हणजे वाचलं असेल ना, तो पिसाचा का गिझाचा मनोरा आहे. कुठल्या देशात आहे, काही आयडिया नाही? मला वाटतं पिसाचे होते. पाहिलंय चित्र? हा तिरपा आहे, हा जो मनोरा आहे ना, हा तिरपा आहे, पण हा कधीही पडत नाही. म्हणजे हा जो टॉवर आहे हा तिरपा झाला, पण हा कधीही जमिनीवरती पडत नाही. तर हा का पडत नसेल? त्याचं कारण मी इतक्या शिकवलंय तुम्हाला. त्याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल? बिल्डिंगच्या आत का बिल्डिंगच्या बाहेर? बिल्डिंगच्या आतच असेल, म्हणून तो कधीही पडत नाही. पॉइंट लक्षात येतोय? नक्की? बर.
बरं, आता काय पॉइंट आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात बरं का. आपला द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट. तुम्ही पत्त्यांचा बंगला बनवला असेल हो ना, किंवा तुम्ही एखादा असं हे पाहिलंय का, काही नद्यांच्या ठिकाणी आहे ना, काही गुळगुळीत गोल चपटे दगड असतात आणि ते दगड एकमेकांवरती रचायचे असतात. एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर तो मनोरा ऑटोमॅटिक ढासळतो. मग तो जो वरचा जो दगड असतो ना, तो आपल्याला काय करावा लागतो, तसाच ठेवावा लागतो का तो बॅलन्स करत ठेवावा लागतो. मग थोडक्यात तुम्हाला काय लक्षात आलं, त्याच्यातही आपण काय बॅलन्स करत असू, सेंटर ऑफ मास. जोपर्यंत सेंटर ऑफ मास हे त्या बॉडीच्या इनसाइड किंवा आउटसाइड अशा ठिकाणी असेल की जिकडे ते बॅलन्स झालेलं आहे, तोपर्यंत तो मनोरा कधीही पडत नाही. The center of mass of a spherical object having uniform density is at its geometrical center. शब्द महत्वाचे आहेत, युनिफॉर्म डेन्सिटी. मराठीत दिलं, एक समान घनता असलेल्या गोलाकार वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. गोलाचे भूमितीय केंद्र म्हणजे हा जो पॉइंट आहे हा मी जॉमेट्रिकल सेंटर मानलेला आहे, जिकडे या कर्कटकचं टोक आहे तिथे, बरोबर ना. आणि मी आता इथून एक सर्कल ड्रॉ करतो. हे जे सर्कल आहे, या सर्कलचा हा जो पॉइंट आहे हा कोण झाला, जॉमेट्रिकल मीन झाला. याचा जो हा जो पॉइंट आहे हा कोण आहे, जॉमेट्रिकल मीन, म्हणजे मराठीत भूमितीय मध्य. कारण इथून हे अंतर, इथून हे अंतर, हे अंतर, मला वाटतं ही त्याची रेडियस आहे ना, ही रेडियस त्याची एक समान असेल का, हो का नाही, हो, याची रेडियस ही एक समान असणार आहे. करेक्ट. मला अशी एखादी वस्तू सांगा ना, ती एक्झॅक्टली या स्पियर सारखी गोल गिटिंग. लिंबू. लिंबू जो असतो, भरीव लोखंडाचा बॉल, तो असाच स्पेरिकल शेप मध्ये असेल का, हो, तिरपा तारपा नसतो ना. त्याच्यानंतर फुगा असाच असतो का त्याचा इररेग्युलर शेप असतो, इररेग्युलर शेप असतो फुग्याचा, बरोबर ना. जरा लिंबू आठवा किंवा कलिंगड आठवा. कलिंगड जर ओव्हल शेप मध्ये असतं, पूर्वी ना असेच यायचे कलिंगड, आता असे येत नाहीत गावठी, आता ते सगळे अशा आकारामध्ये असतात, है ना. आता हे जे लिंबू, मी जे मुद्दाम लिंबाचं उदाहरण दिलं, लिंबाच्या आतमध्ये भरलेला गर, रस, किंवा टरबुजाच्या आतमध्ये भरलेला गर हा एक समान सगळीकडे भरलेला असतो का कुठे कमी असतो, कुठे जास्त असतो, सगळीकडे एक समान असतो, बरोबर ना. मग आता पॉइंट काय पहा, मला ही लाईन शिकवायची आहे, युनिफॉर्म डेन्सिटी. मराठीमध्ये दिलंय एक समान घनता. एक समान घनता म्हणजे आत सगळीकडे मास भरलेलं कसं असेल, डिस्ट्रीब्यूट कसं झालेलं असेल, सेम का डिफरंट. पृथ्वी आठवा, पृथ्वीच्या पोटात आतमध्ये सगळीकडे माती, दगड, काय लावारस, सगळीकडे एक समान आहे का कमी जास्त आहे, मला नाही कमी जास्त आहे. मला वाटतं कुठे खोल खड्डे आहेत, कुठे फक्त पाणी भरलेलं आहे, कुठे फक्त हवा आहे, गॅस आहे भरलेलं, कुठे खूप तुम्ही भूगोलात शिकलेला असाल, कुठे लावारसापासून तयार झालेले खडक आहेत की जे खूप जास्त घनतेचे आहेत, काही ठिकाणी कमी घनतेचे आहेत. म्हणजे पृथ्वीच्या आतमधला भाग हा एक समान आहे का कमी जास्त आहे, कमी जास्त आहे. पण लिंबाचा रस मी इतक्यात जे उदाहरण दिलं ते, किंवा कलिंगड, आतून त्याची घनता, त्याची डेन्सिटी कशी असते, एक समान. तुम्हाला जर हे कळालं नसेल ना, तर वेगळ्या पद्धतीने उदाहरण समजावून घ्या. लिंबू कापायचा, त्याचे 4 समान भाग करायचे, 4 समान, आणि त्याचं वजन करायचं. तर 4ही भागांचं वजन कसं भरेल, सारखं, म्हणजे त्याची डेन्सिटी सारखी आहे हे तुमच्या लक्षात येईल, त्याची डेन्सिटी एक समान आहे हे तुमच्या लक्षात येईल, सगळीकडे त्याचं वजन सारखं भरेल, त्याला आपण एक समान घनता असं म्हणतो. काय दिलंय पाल, द सेंटर ऑफ मास ऑफ ए स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स जॉमेट्रिकल सेंटर. ही लाईन महत्वाची आहे. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. कोणत्याही समान घनता असणाऱ्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरती असते, म्हणजे सेंट्रॉइड वरती असते. मी आता हा जो पेन पकडलाय हा स्पेरिकल शेप मध्ये आहे का, काय रे बाळ,
काय रे? हा स्पेरिकल शेप मध्ये आहे का? एवढा विचार काय करता? हा गोल आहे का? नाही ना, हा गोल नाहीये ना. मग याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल? ऍट इट्स सेंट्रॉइड, याच्या मध्यबिंदूवरती असेल. आज घरी गेल्यानंतर आहे ना खरोखर काठीचा प्रयोग करून पहा, किंवा थोड्या वेळाने आपल्याला आपली काठी पाहिली तर पाहूयात, मिळाली तर. तुम्हाला कुठली पण काठी किंवा पेन जर तुम्हाला प्लेस करायचा असेल, धरून ठेवायचा असेल, तर तुम्हाला बरोबर त्याच्या मध्यभागी मॅनेज करावा लागतो. तिथेच तुम्हाला त्याचा सेंटर ऑफ मास मिळतो, की ज्याला आपण सेंट्रॉइड किंवा मराठीवर मध्ये मध्यवर्ती बिंदू असं म्हणतो. काय दिलंय पण? एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, हा पॉइंट आज आपल्याला लर्न करायचा आहे. मला एकदा विचार करून सांगा, जर एखादा ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याचा स्पीड, त्याची व्हेलॉसिटी ही सारखी असेल का कमी जास्त असेल? तेव्हाच त्याला आपण एक समान किंवा युनिफॉर्म म्हणणार ना. इथे दिलं सुद्धा आहे, तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे शब्द आहे पण एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे विथ कॉन्स्टंट स्पीड. सापडलं? We have seen earlier that such motion is possible only when object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. This force is called centripetal force. हा पॉइंट आपण काल पाहिला होता. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते, हे आपण पाहिले आहे. कालचं लेक्चर ज्यांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल, किंवा इथे जे होते त्यांना आठवत असेल, आपण काल पुष्कळ उदाहरणं घेतली होती. गोखणीचं पण उदाहरण घेतलं होतं. एक समान वर्तुळाकार गती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स हा कुठे अप्लाय होतो? त्याच्या सेंटरकडे अप्लाय होतो. त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स किंवा अभिकेंद्री बल असं म्हणतो, बरोबर? This force is called as centripetal force. If mass m is the mass of the object, v is speed and r is radius of the circle, then it can be shown that this force is equal to, हा फोर्स कसा असेल? समजा एक सर्कल आहे आणि या सर्कल वरती एक ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. एक समान गतीने हा ऑब्जेक्ट इथे गोल गोल फिरतोय, या दिशेने एक समान गतीने फिरतोय. एक समान गतीने म्हणजे तो ठराविक वेळात ठराविक अंतर कापतोय. ठराविक वेळात समजा त्याला एक चक्कर मारण्यासाठी 1 तास लागला, तर पुढच्या 1 तासातही तो किती अंतर कापेल? तेवढाच एक सर्कल. त्याला आपण एक समान असं म्हणणार. समजा हा जो ऑब्जेक्ट आहे याचा मास आहे m, याचं वस्तुमान किती आहे? m. इथून तर एवढी, याची त्रिज्या किती आहे? r, बरोबर. आणि याची व्हेलॉसिटी किती आहे? v. याचा वेग किती आहे? v आहे. तर मग हा फोर्स कसा दाखवला जाईल? हा फोर्स कसा तयार होईल? त्यांनी त्याचं सूत्र दिलंय, F इज इक्वल टू mv² अपॉन r. सापडलं का? F बरोबर mv² अपॉन r. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F बरोबर mv² अपॉन r असले पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही चाल व r ही त्याची रेडियस आहे. त्याची चाल व त्याचा आवर्तकाल t, म्हणजे हे वापरून आपण पुढची काही उदाहरणं त्यांनी सोडवून दाखवली आहेत. काय आपण पुन्हा एकदा लर्न करूया. फोर्स किती अप्लाय होणार आहे? F बरोबर mv² अपॉन r. त्याला किती वेळ लागतोय? t. म्हणजे त्याला हा एक चक्कर पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय? t हा त्याला एवढा वेळ लागतोय, बरोबर. मला सांगाल त्याने कापलेलं अंतर हे एवढं असेल का? हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हा असेल का? हो का नाही? हा या सर्कलचा काय? एरिया का सर्कम्फरन्स? म्हणजे इंग्लिश मध्ये मराठीत परिघ, हो ना. हे सूत्र आहे, आपण कुठेतरी परवाच्या दिवशीच पाहिलं होतं S1 मध्ये. कापलेले अंतर भागिले लागलेला काळ, हो ना. डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम. मग आता त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? सर्कम्फरन्स अपॉन टाइम का? परिघ भागिले काल का? परिघाचं सूत्र काय? हे इथे बाजूला छापलेलं आहे, 2πr अपॉन किती वेळ लागला? t. हे कोणाचं सूत्र आलं? v चं. हे पहिल्यांदा सूत्र कसं तयार झालं ते समजलं का?
2 पाय आर कुठून आला? नक्की. आता फोर्सचं सूत्र काय होतं? एफ बरोबर काय होतं? mv स्क्वेअर अपॉन आर. पण इतक्यात आपण व्ही ची किंमत काढली. व्ही ची किंमत किती आहे? 2 पाय आर भागिले टी. इथे व्ही आहे का व्ही चा स्क्वेअर आहे? मग मी थोडस जरा सेपरेट करून लिहितो. एम च्या खालती आर लिहितो आणि याला मल्टिप्लाइड बाय काय करतो? व्ही स्क्वेअर. मग एम भागिले आर गुणिले व्ही चा स्क्वेअर, म्हणजे या सगळ्याचा स्क्वेअर होईल ना. दोनाचा स्क्वेअर किती? पायचा स्क्वेअर आर चा स्क्वेअर भागिले टीचा पण स्क्वेअर. इथपर्यंत समजलं का? हे इथे मांडताना कसं मांडलंय पहा त्यांनी या स्टेपला. 4m पाय आर स्क्वेअर हा एक आर कट, इथला एक आर कट, म्हणून काय उरला? 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. हे डेरिव्हेशन समजलं का? हे पहा पुन्हा एकदा सांगतो मी डेरिव्हेशन. हे पहा तुम्हाला हे सूत्र आधी समजावून घ्यायचं आहे. हे सूत्र कुठून आलं? मी काय सांगितलं? सूत्र काय होतं आपलं? एफ बरोबर mv स्क्वेअर अपॉन आर. मग एम भागिले आर गुणिले व्ही स्क्वेअर. मी थोडस सेपरेट मांडलंय त्याला. व्ही स्क्वेअर बरोबर काय आला होता? याचा स्क्वेअर ना. दोनाचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी चा पण स्क्वेअर. हा खालचा एक आर कट, आर स्क्वेअर म्हणजे वरती किती आर आहेत? 1 का 2? वरचा एक आर कट. मग हे सगळं जर नीट व्यवस्थित लिहिलं तर असं तयार झालं 4m पाय स्क्वेअर आर भागिले काय उरला? हे इथे आलं पहा 4m पाय स्क्वेअर आर भागिले टी स्क्वेअर. इथपर्यंत समजलं? बरं, पुन्हा एकदा आपल्याला इतक्यात सूत्र मिळालं. एफ बरोबर 4m पाय स्क्वेअर आर भागिले टी स्क्वेअर. आता काय करायचंय? वरती आणि खालती आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचंय. वरती आणि खालती कशाने मल्टिप्लाय करायचंय? आर स्क्वेअरने. म्हणजे सूत्र आता आपल्याला असं मिळेल का? 4m पाय स्क्वेअर हा आर हा एक आर किती झाले? आरचा क्यूब भागिले टीचा स्क्वेअर गुणिले आरचा पण स्क्वेअर. मग इथे पाहिलं का? हे सेपरेट करून लिहिलंय त्यांनी. हे इथे सेपरेट करून लिहिलंय. म्हणजे त्यांनी कसं लिहिलंय? एफ बरोबर 4m पाय स्क्वेअर भागिले आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर पुढे लिहिला, टी स्क्वेअर मागे गेला. हा आर स्क्वेअर कुठे घेतला? पुढे, आणि याला कुठे टाकला? मागे. हे इथे सूत्र तयार झालंय. हे सापडलं का? आता याच्यामध्ये 4, चाराची किंमत कधी बदलेल का? बापा जन्मात चाराची किंमत 4च राहील. एम मास, वस्तूचं मास, पृथ्वीचं मास, सूर्याचं मास, तुमचं माझं मास हे तेच राहतं. आपल्यातलं मॅटर तेच राहणार आहे. पायची किंमत कधी बदलेल का? तीच राहील. आपण उदाहरण हे घेतलंय, तुम्हाला आठवतं का? हा जो ऑब्जेक्ट आहे हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये गोल गोल फिरतोय. मग हा जो ऑब्जेक्ट आहे याचं मास तेच राहणार आहे, पायची किंमत पण तीच राहणार आहे. इथून एवढं अंतर आर हे बदलेल का? तेच राहील. हे पहा पुन्हा एकदा पहा, 4 हा सुद्धा कॉन्स्टंट आहे, मास हे पण कॉन्स्टंट आहे, पाय हा पण कॉन्स्टंट आहे, आर हा पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे सगळं कॉन्स्टंट आहे ना रे. म्हणजे सूत्र असं तयार झालं का? एफ बरोबर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय आर क्यूब भागिले टी स्क्वेअर. हो का नाही? मग इथे सूत्र तयार केलंय पहा त्यांनी या ठिकाणी. हे इथे सूत्र आलं पहा. केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे स्थिर असते. मग इकडे के ची किंमत टाकली आणि सॉल्व्ह केलं. मला माहिती आहे काही जणांच्या डोक्यावरून चाललाय कार्यक्रम, डेरिव्हेशन महत्वाचं नक्कीच नाहीये. डेरिव्हेशन परीक्षेला विचारलं कधीही जात नाही. पण कसं आहे, मलाच एक हाऊस आहे पुन्हा पुन्हा शिकवायची, म्हणून मी ते शिकवतोय. फार डोक्यावरून कार्यक्रम गेला तर मनाला जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. पण आपला प्रयत्न असा असेल की आपल्याला डेरिव्हेशन समजलं पाहिजे. बरोबर ना? नाही समजलं तर काय करायचं? नका समजून घेऊ. नाही समजलं तर फार काही त्याला आपण करू नाही शकत. बरोबर ना? परंतु डेरिव्हेशन समजलं पाहिजे असा प्रत्येकाचा प्रयत्न असेल आणि माझाही तोच असेल. नाही जमलं तर शेवटी मी तर शिकवेलच. तुम्हाला कितपत डोक्यात ठेवायचं ते ठेवा, नाही समजलं तो सोडून द्याल कार्यक्रम.
हे पहा पुन्हा एकदा घेऊयात, समजतंय का पहा. एक मिनिट व्हाईट बोर्ड ओपन होऊ द्या फक्त. चला पुन्हा एकदा पहिल्यापासून घेऊयात. हे पहा आपला पहिला फॉर्म्युला होता एफ बरोबर mv² अपॉन आर, बरोबर ना. अरे यार, एफ बरोबर mv² अपॉन आरच होता ना, अपॉन आर. व्हीचा फॉर्म्युला काय आला होता 2πr अपॉन टी. मग व्हीच्या जागी व्हीची किंमत टाकली. एफ बरोबर m अपॉन आर गुणिले v². v² म्हणजे 4π² r² अपॉन टी चा स्क्वेअर. हा एक आरकट, इथला एक आरकट. म्हणजे एफ बरोबर काय आलं 4m π² r अपॉन t². करेक्ट. आता वरती आणि खालती कशाने गुणून घेतलं, r² ने गुणून घेतलं. π² वरती r² ने गुणलं म्हणजे झाला r चा क्यूब भागिले r² गुणिले काय t². ही स्टेप लक्षात आली का. वरती आणि खालती कशाने गुणून घेतलंय r² ने. ही स्टेप तुम्हाला इथे दिसेल, ही या ठिकाणी आलेली, ही इथे, हे इथे. फक्त आता त्यांनी मांडताना कसं केलं, हा r³ आणि t² काय केला सेपरेट मांडला. म्हणजे मांडताना असं मांडलंय 4m π² अपॉन r गुणिले r³ भागिले t चा स्क्वेअर. हे पहा हे इथे दिलेलं आहे. हे या ठिकाणी आलं. तुम्हाला केपलरचा तिसरा नियम आठवतो का, आपण काल का परवाच पाहिलाय. केपलरचा तिसरा नियम, त्या नियमानुसार हे इथे तुम्हाला बोर्डवर जर दिसत असेल तर t² अपॉन r³ याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, हो ना. काय सांगितलं होतं केपलरच्या तिसऱ्या नियमात, काय होतं t² अपॉन r³ बरोबर किती असतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे किंमत बदलते का तीच राहते. 4ची किंमत, मग 1/4 ची किंमत किती, तीच का बदलणार, तीच राहणार. म्हणजे हे असं लिहिलं काय किंवा हे असं लिहिलं काय, कॉन्स्टंट हा ऑलवेज कसा असेल, कॉन्स्टंट हा ऑलवेज कॉन्स्टंटच असेल. म्हणजे आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर विचार केला इकडच्या फॉर्म्युल्यात, तर मला वाटतं 4 हा कॉन्स्टंट आहे, मास हे कॉन्स्टंट आहे, r² पण काय कॉन्स्टंट आहे, आणि केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार हे पण सगळं काय. म्हणजे मग हे सूत्र असं लिहिता येईल का मला, कॉन्स्टंट गुणिले 1/r², हो का नाही. हे पहा हा कॉन्स्टंट, हे पण कॉन्स्टंट. म्हणजे मग फक्त काय उरलं, कॉन्स्टंट गुणिले 1/r², एवढंच उरलं का. काय दिलंय पहा पुन्हा एकदा, इकडे जर तुम्ही पाहिलं या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इकडे दिलेलं आहे हे सगळं स्थिर आहे, इंग्लिशमध्ये दिलं हे कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून f इज प्रपोर्शनल टू 1/r². आपण कालच शिकलोय, कोण सांगेल मला याचा अर्थ. 1/r² आलेला आहे, याचा अर्थ ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे का ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे व्यस्त चलनामध्ये. त्याचा अर्थ काय होतो, रेडियस वाढली की फोर्स काय होणार, कमी होणार, आणि रेडियस कमी झाली की फोर्स काय होणार, वाढणार. कन्सेप्ट कळाली. चला हे पूर्ण पेज रीड करायला घेतायत तुम्ही, काही डाऊट असेल तर मला विचारा. हे पूर्ण पेज रीड करायला घेणार आहेत, पूर्ण पेज, आणि मग पुढच्या पेजला जाऊयात, पुढच्या पॉइंटला जाऊयात. त्यांनी त्याचा काय वापरलाय, स्क्वेअर वापरलेला आहे.
हे त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांनी दिलं होतं स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते. The gravitational force is much weaker than other force in nature, but it controls the universe and decide its future. हे असं का होत असेल? तर त्यांनी त्याचं उत्तर पुढे दिलंय, कारण मास प्रचंड आहे. मास प्रचंड आहे. पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन किती माहितीये का? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फक्त 9.8 आहे. मग 9.8 पेक्षा पण जास्त फोर्स आपण लावू शकतो ना. आणि म्हणूनच तुम्ही टोलवलेला बॉल हा हवेत उंच जाऊ शकतो. हळूहळू त्याचं स्पीड कमी होतो, तो भाग निराळा. पण सुरुवातीच्या काळात, सुरुवातीच्या स्थितीमध्ये बॉल पृथ्वीकडे खेचला जातो का तुम्ही पृथ्वीपासून त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये ढकलतात? म्हणजे तुम्ही लावलेला फोर्स हा ग्रॅव्हिटीपेक्षा काय असतो? म्हणजे ग्रॅव्हिटीचा फोर्स हा आपल्यापेक्षा कमी आहे ना, तरी सुद्धा अख्खं विश्व हे ग्रॅव्हिटी कसं कंट्रोल करू शकतं? त्याचं एकुलतं एक कारण म्हणजे काय? मास. मास प्रचंड आहे. पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते प्रचंड आहे. आपल्यापेक्षा सूर्य तर आणखीन भयानक मोठा आहे. आणि बरं, नुसतं सूर्यच नाही तर सूर्यापेक्षा पण काही जायंट स्टार आहेत, अतिविशाल तारे विश्वामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मास काय जबरदस्त आहे, आणि म्हणून ती ग्रॅव्हिटी पूर्ण विश्व नियंत्रित करू शकते. हे लक्षात घ्याल. हा जरी कमी असला तरी मास जास्त असल्यामुळे ते पूर्ण विश्व नियंत्रित करतं. काल आपली याच्याबद्दल चर्चा झाली होती, या शेवटच्या प्रश्नाबद्दल. There is gravitational force between two objects kept on the table between you and your friend sitting next to you. मग तुम्ही एकमेकांकडे का नाही खेचले जात? तुम्हाला आणि मला सुद्धा ग्रॅव्हिटी आहे. मग तुमची माझी ग्रॅव्हिटी आपल्याला अनुभवता का नाही आहेत? कारण आपल्यावरती कोणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कारणीभूत ठरतो? अर्थचा. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. काय जास्त आहे? मास जास्त आहे. आणि म्हणून आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तिच्या समोर खूप कमी ठरतो. कन्सेप्ट कळाली का? बरं, पुढच्या पेजवरती काही प्रॉब्लेम आहेत. नेहमीप्रमाणे चॅप्टर संपल्यानंतर लगेच प्रॉब्लेम घेऊयात आपण आता पुढे जाऊयात त्याच्या पुढच्या पॉइंटला. पेज नंबर 7 वरती एक पॉइंट आहे, तो कव्हर करायचा आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय बल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. झालंय. दगडाचं उदाहरण दिलंय. आपण बॉलचं पण उदाहरण घेऊ शकतो. आपण एखादा बॉल घेतला, दगड घेतला, हवेत फेकला, तर सुरुवातीच्या काळामध्ये त्याची व्हेलॉसिटी किती असते, वेग किती असतो, त्याचा स्पीड किती असतो वरती जाताना? विचार करा. काय होतं? बॉल घेतला, वर फेकला, मला वाटतं हळूहळू त्याचा स्पीड वर जाताना कमी कमी होत जातो. एका टॉपच्या पॉइंटला गेल्यानंतर तो 0 होतो, हो ना? आणि म्हणून नंतर तिथून तो पुन्हा काय येतो? खालती येतो. खालती येताना पुन्हा त्याचा फोर्स काय होतो, त्याचा स्पीड काय होत जातो? तो फक्त आणि फक्त खालती येताना कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये खालती येतो? ग्रॅव्हिटीच्या. कसा येतो? परपेंडिक्युलर येतो, हो का नाही? काही परपेंडिक्युलर येतो, बरोबर ना? चला, हा एवढा पॅरेग्राफ तुम्ही रीड करतायत. आपलं ऑलरेडी टीचिंग झालंय त्याच्याबद्दल. सुरुवात करा रीडिंगला. एवढाच पॅरेग्राफ, पृथ्वीचे गुरुत्वीय बल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक पॉइंट कव्हर करूयात आणि मग पुढे जाऊयात. बोर्डवरती लक्ष असेल प्लीज, बोर्डवरती लक्ष असेल. या ठिकाणी मराठीत पण एक्सप्लेन करतो. हे 9वीचं पुस्तक आहे. When the force and displacement are in the same direction, the work done is said to be positive. हा 9वीला पार्ट पाहिला होता आपण. म्हणजे कसं रे, मराठीत धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य असं काहीतरी असते, किंवा धनबल, ऋणबल आणि शून्य बल. कॅरमचं उदाहरण आठवा. स्ट्रायकर ज्या दिशेला मारतोय त्याच दिशेला डिस्प्लेसमेंट होते एका अपोजिट साईडला. म्हणजे फोर्स लावल्यामुळे डिस्प्लेसमेंट होते, विस्थापन होतं, त्याच दिशेला होतं, म्हणून ते पॉझिटिव्ह वर्क डन असतं. रॉकेटचं उदाहरण विचारात घ्या. रॉकेटच्या शेपटातून धूर बाहेर पडतो. रॉकेटच्या शेपटातून धूर खालती बाहेर पडतो. रॉकेट कुठे जातं? म्हणजे अपोजिट साईडला जातं. मग ते झालं निगेटिव्ह वर्क डन, ऋण कार्य किंवा ऋणबल.
पहिलं उदाहरण जे दिलं होतं त्याच्यात ज्या दिशेला बल त्याच दिशेला विस्थापन होतं, बरोबर ना? ज्या दिशेला फोर्स त्याच दिशेला तो स्ट्रायकर गेला होता. रॉकेटच्या उदाहरणात ज्या दिशेला फोर्स लावला त्याच्या ऑपोजिट साईडला ती वस्तू गेली, म्हणजे हे कुठलं झालं? हे झालं निगेटिव्ह वर्क डन. आणि पुढे दिलंय 0 वर्क डन. व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट. बल लावल्यानंतर पण वस्तूमध्ये डिस्प्लेसमेंटच होत नाही. डिस्प्लेसमेंट होत नाही म्हणजे तिच्यात बदल काहीही होत नाही. 500 किलोचं पोतं ठेवलंय आणि तुम्ही फोर्स लावला, हालिंग ना डुलिंग, म्हणजे मग वर्क डन किती? 0. ऑर, पुढे ऑर शब्द आहे, किंवा व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तेव्हा सुद्धा वर्क डन म्हणजे तेव्हा सुद्धा फोर्स हा काय असतो? 0 असतो. म्हणजे कसं काय रे? कालचं उदाहरण आठवतंय? सेंट्रिपिटल फोर्स, सूर्य पृथ्वी भोवती पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल चक्रा मारते. काय दिलंय पाल पुढे प्रॉब्लेम मध्ये, पुस्तकामध्ये? हाच प्रश्न त्यांनी इथे विचारलेला या शेवटच्या पॅराग्राफला. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ऍक्ट ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. सफरचंद पृथ्वीकडे खेचलं जातं, मग चंद्र पृथ्वीवरती का नाही पडत? युनिफॉर्म विमान पृथ्वीवरती पडतं की नाही? मग चंद्र पडला पाहिजे ना. नुसतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे थोडीच त्याचं उत्तर असू शकतं. तो जो झोपाळा असतो, पाळणा असतो यात्रेमधला, खूप गोल गोल फिरतो बा, तो पण सर्क्युलर मोशन मध्ये असतो, बरोबर ना? मधले ऍक्सल काढून घेतले तर वस्तू खालती पडू शकते. नुसतं तेवढं कारण नाहीये त्याचं. सफरचंद खालती पडतं तर मग चंद्र पण खालती पडला पाहिजे की नाही? आर्टिफिशियल सॅटेलाइट पण खालती पडले पाहिजेत, मग ते खालती का नाही पडत? त्याची 2 कारणं असू शकतात. एक तर वर्क डन किती झालं? 0, किंवा पृथ्वीची ग्रॅव्हिटीच नाहीये. मग तुम्हाला पृथ्वीची ग्रॅव्हिटी चंद्रावरती काम करते, यस ऑर नो? काय वाटतं? करते ना, म्हणून चंद्र पृथ्वीपाशी टिकून आहे. म्हणजे चंद्राला कोण स्वतःकडे धरून ठेवतंय? पृथ्वीची ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी डेफिनेटली आहे, म्हणजे चंद्रावरती फोर्स पण अप्लाय होतोय. पण मग चंद्र खालती का नाही पडत आहे? कारण वर्क डन काय झालं? 0. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर असतात. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ. The earth attract them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of the moon and satellite along their orbit. If the velocity was not there, they have not fallen on the earth. असे का होते? तर चंद्र व कृत्रिम उपग्रह त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवरती पडले असते. ते त्यांना युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एक स्पीड आलेला आहे, त्याच्यामुळे ते पृथ्वीवरती पडत नाहीत, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत कळालंय? एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि मग पुन्हा सुरुवात करू. बोर्डवर लक्ष. आपण काल एक फॉर्म्युला लर्न केला होता, तुम्हाला आठवत असेल तर, F बरोबर GMM अपॉन R². आठवतो का? पाहता का पानं पलटवून? असाच होता का वेगळा होता? M1 M2 होता, अपॉन D² होता. मी R का बरं घेतला असेल तिथे, कोण सांगेल? मी तिथे R का घेतला असेल? विचार करा. काल आज आपण तेच लर्न करतोय. ऍप्लिकेशन ऑफ माइंड, मेंदूचा वापर करा. जरा पानं पलटवा सिद्धेश गायधनी आणि मला विचार करून सांगा, कालच्या त्या सूत्रामध्ये R² म्हणजे D² म्हणजे काय होता?
नाही, कालच्या त्या सूत्रामध्ये डी म्हणजे काय होता असा माझा प्रश्न आहे. डिस्टन्स. कोणामधलं डिस्टन्स? त्या दोन वस्तूंमधलं डिस्टन्स. हो का नाही? मग आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान गतीचा विचार करतोय ना. एक समान गतीमध्ये ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असेल का? म्हणून डी स्क्वेअरच्या ऐवजी कशाचा वापर केला? आर स्क्वेअरचा. ही कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? एफ बरोबर काय? GMM अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. फक्त MM च्या ठिकाणी M1 आणि M2. करेक्ट? काही डाऊट? बर. आता पृथ्वी आणि तुम्ही, तुमचं मास पृथ्वीच्या मासच्या समोर खूप जास्त आहे का खूप कमी आहे? खूप कमी आहे. काल आपण F चा अजून एक फॉर्म्युला पाहिला होता, तुम्हाला आठवत असेल तर. F बरोबर काय? mg. चला आता आपण पृथ्वी आणि तुम्ही असा विचार करूयात. मी आता कुठला पॉइंट तुम्हाला शिकवतोय आठवतं का? मी तुम्हाला हा पॉइंट शिकवतोय, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा पॉइंट मी तुम्हाला शिकवतोय आता. सापडला का सगळ्यांना? बर. आता लक्ष द्या. सरफेस ऑफ द अर्थ बर का. तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहात का हवेत आहात? पृष्ठभागावरती. म्हणजे ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या तुम्ही सरफेस वरती आहात. तुम्ही पण एक वस्तू आहात का नाहीत? हो. आणि इथे पृथ्वीचा सेंटर आहे. विचार करा, हे उदाहरण, हा एक सॅटेलाइट आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, कृत्रिम उपग्रह आहे, आणि हा पृथ्वीचा सेंटर आहे. हे अंतर काहीतरी जास्त, हे अंतर काहीतरी डी आहे, आणि हे अंतर पण काहीतरी आहे. मला वाटतं हे अंतर म्हणजेच एक्झॅक्टली रेडियस ऑफ द अर्थ असेल का? का तुम्ही हवेत आहेत का पृथ्वीच्याच सरफेस वरती आहे? म्हणजे तुम्ही आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर म्हणजेच पृथ्वीची काय असेल? रेडियस. म्हणून आपण डी स्क्वेअरच्या ऐवजी काय वापरला? आर स्क्वेअर. कळालं? तुमचं मास आहे M1, तुमचं मास आहे M1 किंवा M2 समजून घ्या, आणि पृथ्वीचं मास उरलेलं आहे. काल आपण हे पण एक सूत्र पाहिलं होतं, F बरोबर mg. हे सूत्र कुठून आलं? काल मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही 9वीला हे सूत्र शिकलायत, तुम्ही माना डोलवल्यात आणि हो केलं. मला वाटतं 9वीला हे सूत्र नव्हतंच. 9वीला हे सूत्र होतं F बरोबर ma मास इंटू ऍक्सलरेशन. हे सूत्र होतं 9वीला, F बरोबर ma. आता कुठल्या ऍक्सलरेशन आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे, मराठीत त्वरण. F बरोबर ma असं सूत्र होतं. आता कुठलं त्वरण काम करतंय तुमच्यावरती? ऍक्सलरेशन कोणाचं? ग्रॅव्हिटीचं. म्हणून सूत्र काय झालं? F बरोबर mg. तुमच्यावरती आणि माझ्यावरती एवढाच फोर्स ऍक्ट होतोय ना. मग F बरोबर m1g. मग आता F च्या जागी ही किंमत टाकतो मी. m1g बरोबर gm1 m2 अपॉन आर स्क्वेअर. इकडचा m1 इकडचा m2 कट झाला. हो का नाही? म्हणजे शिल्लक काय राहिलं? G बरोबर कॅपिटल G गुणिले m2 भागिले r चा स्क्वेअर. मला वाटतं कॅपिटल G ची किंमत काल पाहिली, पानं पलटून पाहता का? काहीतरी 6.667 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर असं काहीतरी होतं. व्हॉट एव्हर जी काही होती ती होती ना किंमत. मग इथे आपण समजा ती किंमत टाकली, या ठिकाणी आपण ती किंमत टाकली, मल्टिप्लाइड बाय m2 म्हणजे पृथ्वीचं मास टाकलं, डिव्हायडेड बाय पृथ्वीची जी रेडियस आहे ना त्याचा स्क्वेअर केला, आणि हे सगळं सॉल्व्ह केलं ना तर आपल्याला उत्तर किती मिळतं माहिती आहे का? 9.77 साधारणतः. हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं? 9.77. म्हणजे पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीची किंमत किती आहे? 9.77. कन्सेप्ट लक्षात आली आहे? चला पुस्तकामध्ये येऊयात. पुस्तकामध्ये काय पॉइंट आहे बाल? इकडे हे इथे दिलंय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सापडलं का? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथला फॉर्म्युला नंबर 6 चेक करा. इतक्यात मी जो शिकवला तोच आला. G बरोबर GM भागिले R स्क्वेअर. R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ.
मग याच्यात या सगळ्या किमती जर टाकल्या आणि हे सॉल्व्ह केलं तर पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीची किंमत किती येते? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर येते. हे लक्षात आलं का? नक्की. खरे हा जो आपण इतक्यात फॉर्म्युला पाहिला, या फॉर्म्युल्यामध्ये ग्रॅव्हिटी ही कशावरती अवलंबून आहे? जी तर हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. हे काल आपण पाहिलं होतं, जी ची किंमत ही वैश्विक स्थिर आहे. म्हणजे ग्रॅव्हिटी कशावरती अवलंबून असेल? त्या ग्रहाच्या मासवरती, वस्तुमानावरती अवलंबून असेल का? अजून ग्रॅव्हिटी ही त्या ग्रहाच्या रेडियस वरती पण अवलंबून असेल का? म्हणजे ग्रॅव्हिटी ही दोन गोष्टींवरती अवलंबून असते, वस्तूच्या मास वरती आणि त्या वस्तूच्या रेडियस वरती पण. काय दिलंय पाल? हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते, म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. इंग्लिश मध्ये दिलंय, धिस ऍक्सेलरेशन डिपेंड्स ऑन द ओनली ऑन द मास m and radius r of the earth, so the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all objects. It does not depend on the properties of the object. एव्हरेस्ट वरची ग्रॅव्हिटी, तुमच्यावरती ग्रॅव्हिटी आणि साध्या मुंगीला एक्सपिरियन्स होणारी ग्रॅव्हिटी, तिघही वस्तू वेगवेगळ्या आहेत. माउंट एव्हरेस्ट, तुम्ही आणि मुंगी, तिघांना सुद्धा ग्रॅव्हिटी किती एक्सपिरियन्स होईल? तेवढीच. का तेवढीच? ग्रॅव्हिटी कशावर अवलंबून आहे? या तीन गोष्टींवर ना. हा तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. एम म्हणजे कोणाचं मास? वस्तूचं का पृथ्वीचं? पृथ्वीचं. जरा लक्ष द्याल, M1 हे ऑब्जेक्टचं मास मानलं आपण आत्ता फळ्यावरती, बरोबर ना? M2 हे कोणाचं मास मानलं? अर्थचं. M1 तर कट होऊन गेला ना. कोण उरला? फक्त M2 उरला ना. म्हणजे कोणाचं मास उरलं? अर्थचं, म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान उरलं. R म्हणजे काय? पृथ्वीची रेडियस. म्हणजे ग्रॅव्हिटी कशावर अवलंबून आहे? पृथ्वीच्या मासवरती आणि पृथ्वीच्या रेडियसवरती. मग एव्हरेस्ट पर्वतासाठी, तुमच्यासाठी आणि साध्या मुंगीसाठी पृथ्वीचा मास आणि पृथ्वीची रेडियस बदलेल का तीच राहील? म्हणून ग्रॅव्हिटी ही वस्तूवर अवलंबून आहे का पृथ्वीवर अवलंबून आहे? पृथ्वीवर अवलंबून आहे, वस्तूवर अवलंबून नसते. कित्येक हजारो किलोची वस्तू घ्या आणि अगदी क्षुल्लक काही ग्रॅमची वस्तू घ्या, दोन्ही वस्तूंवरची ग्रॅव्हिटी कशी असेल? समान. का समान असेल? कारण कोणीही विचारलं तरी काय सांगायचं? ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड असते? त्या प्लॅनेटच्या मासवर आणि त्या प्लॅनेटच्या रेडियसवर अवलंबून असते, वस्तूच्या प्रॉपर्टीवर अवलंबून नसते. हे पहा, पुस्तकात पण दिलंय. पुन्हा एकदा पहा हे शेवटचं वाक्य. हे त्वरण केवळ, इंग्लिशमध्ये, मराठीत फार छान शब्द आहे केवळ, इंग्लिशमध्ये पण शब्द आलाय ओनली, ऑन द मास m अँड रेडियस r ऑफ द अर्थ. आणि शेवटी दिलंय, इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. सापडला का पॉइंट? वस्तूवर अवलंबून नसतं, मासवर अवलंबून आहे आणि रेडियसवर अवलंबून आहे. थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं आपण, रेडियस वाढली की ग्रॅव्हिटी कमी होते का वाढते? ते मला वाटतं इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये. रेडियस वाढली की ग्रॅव्हिटी काय होईल? रेडियस कमी झाली की ग्रॅव्हिटी. मग चला विचार करून उत्तर द्याल कुलकर्णी. आपण जसं जसं अवकाशात जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटी काय होत जाईल? का कमी होत जाईल? कारण शांततेत नीट सांगा. इतक्यातच मी सांगितलंय कारण. मी इतक्यातच कारण सांगितलेलं आहे. फोर्स कमी होतो मलाही मान्य आहे, पण का कमी होतो ते कारण हवंय मला. डिस्टन्स वाढतं, म्हणजेच काय वाढत चालली? रेडियस वाढत चालली, म्हणून फोर्स काय झाला? कमी झाला. आणि जसं जसं खालती येऊ तशी तशी रेडियस कमी होत जाणार आणि फोर्स वाढत जाईल. कन्सेप्ट लक्षात आली आहे? चला मला नीट विचार करून उत्तर द्याल. डोळ्यासमोर दोन वस्तू आणा. सध्या बाजारात भरपूर टरबूज मिळत आहेत, कलिंगड आणि पृथ्वी. कलिंगडाची साल अगदी गुळगुळीत सपाट असते का संत्र्यासारखी खडबडीत असते किंवा फणसासारखी खडबडीत असते? अगदी गुळगुळीत प्लेन असते. पृथ्वी आठवा. पृथ्वी टरबुजासारखी गोल गुळगुळीत आहे का ओबड धोबड आहे? कुठेतरी डोंगर आहेत, कुठेतरी खोल खड्डे आहेत,
पृथ्वीच्या समुद्राच्या पोटात गेलं तर आणखीन खोलवरती जायला जागा आहे. मला वाटतं पृथ्वी ध्रुवांपाशी चपटी आहे, हो ना, आणि विषववृत्ताला फुगीर आहे, हो का नाही? मला विचार करून उत्तर द्याल, प्रत्येक पॉइंटला पृथ्वीची रेडियस तीच असेल का बदललेली असेल? मग जर पृथ्वीची रेडियस बदलली तर प्रत्येक बिंदूवरती पृथ्वीची ग्रॅव्हिटी काय होईल? चेंज होईल, कमी जास्त होईल. आपण थोड्या वेळापूर्वी काय पाहिलं? पृथ्वीची ग्रॅव्हिटी किती आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण काय पाहतोय? ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड आहे? रेडियसवर पण. मग मी तिसरं उदाहरण काय दिलं? पृथ्वी अगदी गुळगुळीत सपाट आहे, गोल आहे का ओबडधोबड आहे? ओबडधोबड. आणि मला वाटतं ओव्हल शेप मध्ये, वरती बसकी आहे, बाजूला फुगीर आहे. म्हणजे पृथ्वीच्या सर्व बिंदूंवरती रेडियस सारखीच आहे का कमी जास्त आहे? कमी जास्त आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सारखीच सापडेल का वेगवेगळी सापडेल? वेगवेगळी सापडेल, बरोबर ना? पण ती फार नाही बदलणार, खूप थोडी बदलते. मित्र आणि मैत्रिणींनो, विमान खूप अवकाशात उडतं. आधी जमिनीवरती लँड असतं, उडत उडत वर जातं. मग अंतर वाढलं तर ग्रॅव्हिटी काय होईल? मग विमानात लोक तरंगतात का? त्याला मग इतक्यात परांजपे सरांनी असं शिकवलं, जसं जसं अवकाशात जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटी कमी होईल. विमान अवकाशात गेलं मग तिथे ग्रॅव्हिटी कमी का नाही झाली? कोण सांगेल? त्याचं पण कारण रेडियसवरच अवलंबून आहे. त्याचं पण कारण रेडियसवरच अवलंबून आहे. माझा प्रश्न असा आहे, ही एक रेष आहे, मला या रेषेला, ही रेष आहे AB, कोड आहे बरं का, तुम्ही शिकला असाल, हे कोड आहे AB. मला या रेषेला छोटं करून दाखवायचंय. रेषेला हात लावायचा नाही, रेषेची लांबी चेंज करायची नाही, रेषेला खोडरबर लावायचं नाही. मला ही रेष छोटी करून दाखवा. रेषेला थोडा सुद्धा हात लावायचा नाही, खोडरबर नाही, काही नाही, काही नाही. हात न लावता ही रेष छोटी करून दाखवायची. सांगा ना उत्तर. बस, याच्या समोर अजून एक मोठी रेष काढायची, तिचं नाव आहे CD. मग आता छोटी रेष कोण झाली? AB. तिला छोटी करून दाखवा ना, झाली छोटी. तर एक छोटं आणि मोठं, लांब आणि जवळ, कमी आणि जास्त, या सायंटिफिक घटना आहेत. म्हणजे या सायंटिफिक आहेत का त्या सब्जेक्टिव्ह रिलेटिव्ह आहेत? तुम्ही आणि तुमची आजी, कोण मोठं आहे कोण छोटं आहे? आजी मोठी आणि तुम्ही? तुम्ही आणि तुमचा लहान भाऊ, कोण मोठं आहे? आत्ताच तुम्ही सांगितलं तुम्ही छोटे होते. तुम्ही आणि तुमची आजी, तुम्ही कोण आहेत, मोठे का छोटे? मग तुम्ही आणि तुमचा भाऊ, ही सोनवणे आणि तिचा भाऊ, ही कोण आहे? मग आता तुमच्या काय लक्षात आलं? मोठं आणि छोटं, जवळ आणि लांब, हे सायंटिफिक आहे का ते रिलेटिव्ह आहे? रिलेटिव्ह म्हणजे तुम्ही कशाशी तुलना करून पाहतात त्याच्यावरती डिपेंड आहे का ते फिक्स आहे? तुलना करून पाहतात त्याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर की नाही? ते नाशिकला सुद्धा भरपूर विमानं आकाशातून जाताना दिसतात. एक अंदाज घ्या त्या अंतराचा किती असेल, आणि पृथ्वीची रेडियस त्याचा अंदाज घ्या. ते विमान कितीही उंच जाण्याचा प्रयत्न केला तरी पृथ्वीची रेडियस त्याच्यापेक्षा प्रचंड जास्त असेल का खूप कमी असेल? विमान उडतं की नाही आकाशात, तुमच्यापासून विमानाचा अंतर आणि पृथ्वीची रेडियस, शेवटी कोण मोठंच ठरेल? म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत विमान खूप उंचावरती उडतं का खूप जवळच उडतं? म्हणजे पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेत ते अंतर खूप जास्त आहे का क्षुल्लक आहे? म्हणून विमानावरती ग्रॅव्हिटीचा बदल हा खूप शून्य असतो. त्याच्यामुळे माणसं तरंगतच नाहीत विमानात. हे बघ, थोड्या वेळापूर्वी सरांनी काय सांगितलं? जसं जसं वर जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटी कमी होईल. मग विमान सुद्धा वर उडतं, मग विमानात माणसं का नाही तरंगत? तर त्याचं कारण काय? ते अंतर, विमानाचं हवेत उडणारं अंतर आणि पृथ्वीची रेडियस त्याच्या समोर तुलना केली तर ते अंतर खूपच क्षुल्लक आहे. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटीत होणारा बदल हा खूपच नगण्य बदल असतो, खूपच एकदम मामूली बदल असतो. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटीत काही बदल होतो का तेच राहतं?
पण आता ते नाही का आणखीन स्पेसशिप खूपच वरती असतात, खूपच वर जातात, ते नाही काय आपलं स्पेस स्टेशन पण आहे नासाने सोडलेलं, तिकडे तरंगतातच लोक. मग डेफिनेटली तुम्हाला काय लॉजिक समजलं, ते जे स्पेस स्टेशन आहे हवेत तरंगणार उडणार, ते पृथ्वीच्या रेडियस पेक्षा जास्त उंचीवर असेल का कमी उंचीवर असेल, म्हणून तिकडे ग्रॅव्हिटी ही खूप कमी होऊन जाते. कन्सेप्ट समजली? चला पुन्हा 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तोवर म्हणजे मी हे घेणार आहे, पण तुम्ही तोवर हे रीडिंग करायला घेऊ शकता, तुम्हालाही ब्रेक घ्यायचा तर घेऊ शकता. काय पॉइंट आहे पण चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जी चे मूल्य समान असेल काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी जी ची व्हॅल्यू ही सारखी असेल का? तर त्याचं उत्तर काय? नाही. का बरं नाही? त्याचं कारण मी इतक्यात सांगितलंय. The reason is that shape of the earth is not exactly spherical, and so the distance of the point on the surface of the earth from the center differs somewhat from place to place. मराठीत पण दिलंय, तिच्या पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. सापडला का? ध्रुवाजवळ पृथ्वीचा आकार हा थोडा चपटा आहे. इंग्लिश मध्ये दिलंय ड्यू टू इट्स रोटेशन अर्थ बल्ग ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटर ॲट द पोल, आणि विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर आहे. मग विचार करून सांगा आमले, पृथ्वीची रेडियस कुठे कमी असेल, इक्वेटरला म्हणजे विषुववृत्तावरती का त्याच्या पोलवरती, ध्रुवांवरती? पोलवरती. ध्रुवांवरती रेडियस काय असेल? कमी. मग त्रिज्या कमी तर ग्रॅव्हिटी जास्त. विषुववृत्तावरती म्हणजे इक्वेटरला ग्रॅव्हिटी रेडियस जास्त तर ग्रॅव्हिटी. मग काय दिलंय पाल इथे? द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट द पोल. मराठीत दिलंय ध्रुवांवर सर्वात जास्त असते, तर विषुववृत्ताकडे जाताना ती कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर किती आहे? 9.78 आणि पोलवरती किती आहे? 9.832. 0.4 चा फरक आहे जवळपास, हो ना? बरं, हा पहिला पॉइंट समजला आहे का? पृथ्वीवर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सेम असते का? नाही, कारण प्रत्येक बिंदूचं अंतर रेडियस वेगवेगळी आहे. ध्रुवांवरती पृथ्वी चपटी आहे, इक्वेटरवरती फुगीर आहे. रेडियस ध्रुवावर कमी आहे म्हणून ग्रॅव्हिटी जास्त आहे, इक्वेटरला रेडियस जास्त आहे म्हणून ग्रॅव्हिटी कमी आहे. आता उंचीनुसार होत जाणारा बदल, चेंज विथ हाईट. मला वाटतं हे मी थोड्या वेळापूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे. हा पार्ट तुम्ही रीड करायला घेताय. चला रीड करायला घ्या हा पार्ट, एवढाच फक्त. चेंज विथ द हाईटचा, उंचीनुसार होणारा बदल, हे वाचन करायला घ्या. मी त्याच्यातल्या काही मुद्द्यांना अंडरलाईन पण करून ठेवतो म्हणजे तुम्हाला अभ्यासालाही सोपं जाईल. कोणीतरी वाचन न करता गप्पा मारताय मुलांमधून. आणि एखादा पॉइंट नाही कळाला तर मला विचारा, मी समजावून सांगेल. पण थोड्या वेळापूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे. हा लाईकली तेच क्षुल्लक, नगण्य, खूप दुर्लक्ष करण्याजोगं. म्हणजे 6400 किलोमीटर पृथ्वीची रेडियस आहे आणि ते विमान 10 किलोमीटर उंचीवरती. लक्ष द्याल सगळ्यांनी. तुम्ही पण हॉटेलला जेवायला गेला असाल, लोकांना टिप देतात. आता मी देतो का नाही? आवाज निराळा. बिल झालं होतं 2241 रुपये, 2241 रुपये बिल झालं होतं. तुम्हाला सांगतो धंद्याची ट्रिक लक्षात ठेवाल. तुम्ही हॉटेलला जेव्हा जेवायला जाल ना, तुम्ही नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा, बिल कधीही राऊंड अप नाही होत माहितीये का? 2250,
2300, 2200, 2100, 1200, 1100 असं कधीही बिल नाही होणार. हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे. कधीच नाही होणार असं बिल. तुमचं हॉटेलला जेवायला गेल्यानंतरचं जे बिल आहे ना, हॉटेल म्हणजे ते सो कॉल्ड पंजाबी आपण जे जेवायला जातो ते सगळं, त्या ठिकाणचं बिल आहे ना असंच होतं. 1141, 1215 रुपये, 1230 रुपये असंच बिल होतं. राऊंड अप बिल का नाही होत? त्याचं कारण असं आहे की लोकांनी टिप ठेवावी वरती. बिल झालं होतं 2241 रुपये. तुम्ही किती रुपये? 41 रुपये सुट्टे देणं सोपं आहे प्रत्येकाला का 50 रुपये काढणं सोपं आहे? आपण सहजच 50 रुपये काढतो आणि मग लोक किती रुपये टिप ठेवून देतील वरती? 9 रुपये चिल्लर राहू देतात. समजा बिल किती होतं? 2280 रुपये. तर तुम्ही 2280 काढून ठेवतात का 2300? 20 रुपये तिथेच सुटतात. म्हणून बिल आहेत ना कायमच ऑड होतात. हे लक्षात ठेवा, कायम ऑड होतात. तुम्हाला तुमचे आई वडील उद्याच्या दिवशी खुश झाले, उद्या चांगला निकाल लागला 1 तारखेला, प्रचंड म्हणजे ढोल ताशाच्या गजरात तुम्हाला घरी घेऊन आले आणि तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आई वडिलांनी 6400 रुपये दिले. जा खर्च कर, मजा कर, परत मागू नको वर्षभर. एकाच दिवशी किती देऊन टाकले? 6400 रुपये देऊन टाकले. जा मजा कर. बरोबर? तुम्ही गेलात आणि खरोखर 6400 रुपये खर्चच करून आला. पहिली घटना. दुसरी घटना, तुम्हाला 6400 दिले आणि तुम्ही 6390 रुपये खर्च केले आणि 10 रुपये घरी घेऊन आले. पैसे तुम्ही वाचवलेत ना किती? आणि 6390 रुपये तुम्ही खर्च केले. शेवटचं उदाहरण, उद्या मिळालेल्या मार्कांचा विचार करता आई वडिलांनी तुम्हाला फक्त 10 रुपये दिले. त्याच्यावरती आणखीन खूप चांगले चांगले शब्द तुम्हाला दिले. तुमच्या कानात फार म्हणजे कानात गरम झाले असतील इतके शब्द तुम्हाला दिले आणि सांगितलं, बाळ जा, ही तुझीच लायकी आहे 10 रुपयाची, लागेल तेवढा खर्च कर आणि घरी घेऊन ये. आणि तुम्ही 1 रुपया पण खर्च न करता आई वडिलांना शेवटी ते 10 रुपये परत केले. हे तिसरं उदाहरण. तर या तिघही उदाहरणांमध्ये तुम्ही खर्च करून आलेला आहात ही भावना आई वडिलांच्या मनात कधी निर्माण होईल? तुम्हाला 11 रुपये दिले, 1 रुपया खर्च केला आणि 10 रुपये परत केले. 11 रुपये दिले, 1च रुपया खर्च केला आणि आई वडिलांना परत किती केले? तुम्हाला दिले 6400, तुम्ही 6390 खर्च केले आणि 10च परत केले. तर आई वडिलांना आपला मुलगा आपली मुलगी खर्च करत नाही ही भावना कधी निर्माण होईल? 11 रुपयाच्या उदाहरणात का 6400च्या उदाहरणात? याला म्हणतात निग्लिजिबल, क्षुल्लक. 6400च्या समोर 10 रुपये आणि 11 रुपयाच्या समोर 10 रुपये. कुठे 10 रुपये निग्लिजिबल क्षुल्लक ठरतील? नाही, क्षुल्लक. म्हणून पृथ्वीची रेडियस आहे 6400 आणि विमान उडतं 10 किलोमीटरच्या उंचीवरती. म्हणजे इंग्लिश मध्ये जो शब्द आलाय त्याचा अर्थ कळाला का? इट इज निग्लिजिबल. हे खूपच निग्लिजिबल आहे. होणारा बदल हा नगण्य असतो. खूपच अल्प बदल आहे. 10 किलोमीटर म्हणजे खूप उंच का काहीच नाही? काहीच नाही. कन्सेप्ट कळाली का? चला पुढे रीड करा. .7 इम्पॉर्टंट असेल, MCQ मध्ये येऊ शकतं चुकून. टेबल 1.7. आता तिकडे हाईटचा विचार करा आणि ग्रॅव्हिटीचा विचार करा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल ग्रॅव्हिटीमध्ये काय कसा बदल होतो ते. हे जे दिलंय ना, हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, दळणवळण उपग्रहांची कक्षा, हे किती अंतरावरती असतात? 35,700. आणि पृथ्वीची ग्रॅव्हिटी किती आहे? 6400च फक्त. म्हणजे त्याच्यापेक्षा पण 6 पट वरती असतात ते. म्हणून तिथे ग्रॅव्हिटी किती असते? 0.225च असते फक्त. कन्सेप्ट कळाली नक्की? काही डाऊट? शेवटचा पॉइंट, चेंज इन डेप्थ, खोलीनुसार होत जाणारा बदल. चला विचार करा, पृथ्वीचा
ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन फोर्स, गुरुत्वीय बल त्याच्या सेंटरकडे आहे का, त्याच्या केंद्राकडे आहे का, हो का नाही? हो. मग आता आपण पृथ्वीच्या पोटात चाललोय, खड्डा करत 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 रेडियस काय होईल? कमी होत जाईल. रेडियस कमी झाली, रेडियस कमी झाली तर ग्रॅव्हिटी काय होईल? वाढेल. पण ग्रॅव्हिटी ही फक्त रेडियसवर म्हणजे अंतरावरती डिपेंड आहे का त्याच्या मासवर पण डिपेंड आहे? बोर्डवरती लक्ष असेल, ही पृथ्वी आहे, हा सेंटर ऑफ द अर्थ आहे आणि तुम्ही या ठिकाणी आता उभे आहेत, तुमच्यासाठी ही एवढी रेडियस आहे. करेक्ट? आता काय झालं, आता तुम्ही थोडे आतमध्ये गेलात, तुम्ही आता या पॉइंटला आलेला आहेत, या पॉइंटला खड्डा करत करत या पॉइंटला आलात. विचार करा, इथून रेडियस तर आता कमी झाली, मात्र जरी रेडियस कमी झाली तरी पृथ्वीचं मास तुमच्या पायाखालचं, की जे तुम्हाला अनुभवता येईल असं, जे तुमच्यावरती परिणाम करेल असं, मास वाढलं का मास कमी झालं? तुम्ही जेव्हा इथे होतात तेव्हा तुमच्यावरती परिणामकारक मास हा आउटर सर्कल होता मला वाटतं. तुम्ही आता आतमध्ये गेलात तर परिणामकारक आउटर सर्कल असेल का इनर सर्कल ठरेल? तुम्ही आता खूप आतमध्ये गेलात, तुम्ही आता अजून आतमध्ये गेलात तर हाच एवढा मास उरेल ना. म्हणजे जरी रेडियस कमी होत चालली आहे तरी मास काय होत चाललंय? मास वाढत. अहो सोपं, मी इतक्यात फळ्यावर 3 आकृत्या वेगळ्या दाखवल्या होत नाही, जरा नीट विचार करा ना. तुम्ही ना विचार न कर आणि उत्तर देण्याची घाई करतात की मी कधी उत्तर पहिल्यांदा दिली इतरांपेक्षा. आपण उत्तर द्यायला आलोय का? नाही. ही पृथ्वीची रेडियस आहे आणि तुम्ही आता इथे आहात, बरोबर? आता तुम्ही खड्डा केलात आणि या पॉइंटला गेलात, रेडियस काय झाली? रेडियस कमी झाली. पण तुमच्या पायाखालील मास, पृथ्वी आता एवढीच उरेल ना. मग पृथ्वी आता छोटी उरेल ना आतमध्ये गेल्यानंतर. मास काय झालं पृथ्वीचं? तुम्ही आता आणखीन आतमध्ये गेलात, एवढीच पृथ्वी उरेल. म्हणजे जसं जसं तुम्ही खालती चाललाय तसं तसं रेडियस कमी होतीये, पण ऍट द सेम टाइम मास पण काय होतंय? मग मास कमी झालं, रेडियस कमी झाली की ग्रॅव्हिटी वाढते, रेडियस वाढली की ग्रॅव्हिटी, त्यांच्यात इनव्हर्स प्रपोर्शन आहे. पण मास मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना. मास वाढलं की ग्रॅव्हिटी वाढते, मास कमी झालं की ग्रॅव्हिटी. म्हणजे जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या पोटात जातात तेव्हा काय होतं? रेडियस कमी होते, बट ऍट द सेम टाइम मास पण काय होत जातं? मग या दोघांचा कॉमन इफेक्ट, या दोघांचा एकत्रित परिणामाचा जर विचार केला तर पृथ्वीच्या पोटात जाताना ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कमी होत जाते, हे लक्षात ठेवाल. तुम्हाला असं वाटेल पृथ्वीच्या पोटात चाललोय, खोलीवर चाललोय तर रेडियस कमी होते, रेडियस कमी होते याचा अर्थ ग्रॅव्हिटी वाढली पाहिजे, पण तसं नाही होत. ऍट द सेम टाइम जरी रेडियस कमी होते तरी मास पण काय होतं? आणि म्हणून पृथ्वीच्या पोटात जाताना ग्रॅव्हिटी पण काय होत जाते? कमी होत जाते. हे पहा, हे इथे दिलेलं आहे. The value of G also change if we go inside the earth. The value of R in equation 5 decreases and one would think that value of G should increase as per the formula. इथे काय दिलंय? R ची किंमत, R चे मूल्य कमी होत जाते, त्यानुसार G चे मूल्य अधिक व्हायला पाहिजे असे कोणाला वाटेल. पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे आता वस्तूवरील गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होत जातो आणि म्हणून m चे मूल्यही बदलते. इंग्लिश मध्ये दिलंय, however the part of the earth which contribute towards the gravitational force felt by the object also decreases. This means that mass to be used also decreases. As a result, G decreases as we go deep inside the earth. सापडला का? पृथ्वीचा मास पण हळूहळू आतमध्ये गेल्यावरती काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. म्हणून पृथ्वीच्या पोटात गेल्यानंतर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. कन्सेप्ट समजली? करेक्ट. मास सगळीकडे कॉन्स्टंट असतं. मला पहिल्यांदा सांग, तुला मास म्हणायचंय का तुला डेन्सिटी म्हणायचंय? मास म्हणायचंय. मग आता विचार कर, समजा ही पृथ्वी आहे आणि मी आता इतक्यात हे उदाहरण ऑलरेडी सांगितलं होतं, पुन्हा सांगेल. तू आता इथे उभी आहे, तुमच्या दोघांमध्ये हा आहे m1 मास 1 आणि हे तुझा मास 2 आहे. आता तू पृथ्वीच्या पोटात गेली
की पृथ्वीच्या पोटात गेल्यानंतर तुझा मास M2च राहणार आहे, पण तुला तुझ्यावरती परिणाम करेल अशी पृथ्वी ही आता M1 आहे का M2 आहे? टरबूज आठवतं ना, कलिंगड आठवतं ना? थोडक्यात तुम्ही जसं जसं आतमध्ये जातात ते टरबुजाचं वरचं साल काढून टाकलं की वजन वाढेल का कमी होईल? म्हणजे जसं जसं आतमध्ये जाऊ तसं तसं मास काय होत जाईल. तूच काल सांगितलं होतं मॅटर इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास. मग आता या M1 सर्कलमध्ये आणि M2 सर्कलमध्ये कुठे मास कमी असेल? कमी. M2 मध्ये कमी असेल ना, मग मास कमी झालं. समजा तू आता आणखीन आतमध्ये गेली, या पॉइंटला गेली आणि आता M3 सर्कल झालं, तर मॅटर वाढलं का कमी झालं? मास कमी झालं. म्हणजे जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तसं तसं इथे शब्द फार भारी इंग्लिशमध्ये, पार्ट ऑफ द अर्थ which contributes towards the gravitational force felt by the object decreases. Part of the earth हा काय होत जातो? हळूहळू काय होत जातो? कमी होत जातो. सापडला का? इंग्लिशमध्ये पण शब्द आहे, पृथ्वीचा भाग कमी होतो. मराठीत शब्द आहे तिथे, पृथ्वीचा भाग कमी होतो आणि म्हणून एमचे मूल्य ही काय होते? बदलते. आणि म्हणून एकत्रित परिणामाचा विचार केला तर जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाईल? कमी होत जाईल. कन्सेप्ट समजली आहे? नक्की? काही शंका? एफ बरोबर काय सूत्र आहे आपलं? mg. हो ना? एफ बरोबर mg. हा जो कृत्रिम सॅटेलाइट आहे, खरे चंद्र याच्यापेक्षाही वरती आहे, खरे हो का नाही? या कृत्रिम सॅटेलाइट वरती पृथ्वीची ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती पाहिली का? 0.225. खरे आणखीन वरवर गेलो तर ही आणखीन कमी होत जात अतिशय निग्लिजिबल, म्हणजे अशी होऊन जाईल का रे? 0.001, 0.0001, आणखीन अशी हळूहळू कमी होईल का? नंतर ती नियर अबाउट, इक्वल टू नाही म्हणत आहे मी इक्वल टू म्हणत नाहीये, मी म्हणतोय नियर अबाउट, ती नियर अबाउट 0 होऊन जाईल का? हो का नाही? मग आता या सूत्रामध्ये मी जर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 0 टाकली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती झाला? 0 झाला. आणि म्हणून तो चंद्र पृथ्वीवरती कधीही पडत नाही, हे लक्षात घ्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट होतोय का? होतच नाही. आता होतच नाहीये, म्हणून तो चंद्र पृथ्वीवरती कधीच पडत नाही. फक्त सेंट्रिपिटल फोर्स असल्यामुळे तो पृथ्वीभोवती गोल चक्रा मारत राहतो, तो खालती कधीही येत नाही. कन्सेप्ट समजली? चला, मला विचार करून उत्तर द्याल. ही जी पृथ्वी आहे, तुम्हाला नकाशा ग्लोब माहिती असेल. आपल्या भारताच्या एक्झॅक्टली मागे अमेरिका. इथून खणत खूप खालती गेलो तर मी अमेरिकेतून बाहेर पडेल का? नाही. काय चाललो मी खणत, बनवलं यंत्र, समुद्रात जातात ना लोक. माझा पहिला प्रश्न आहे, जाता येईल का? का नाही जाता येणार? कारण ग्रॅव्हिटी 0 होऊन जाईल ना. एफ बरोबर काय? mg ना. जर हळूहळू जी ची व्हॅल्यू 0 झाली तर मी जो फोर्स अप्लाय करत जाईल तो काय होऊन जाईल? मला जाताच येणार नाही खालती. फोर्सच नसला तर काय होणार ना पुढे? फोर्सच काही राहणार नाही. बरोबर? चला, पुढचा पॉइंट, वस्तुमान व वजन, मास अँड वेट. मला वाटतं हे पण मी ऑलरेडी काल शिकवलंय की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? ग्रह बदलला पाहिजे. जेवणात बदल करण्याची गरज नाहीये. बरोबर ना? बर, मग इथे सूत्र दिलंय पाल, हे काल ऑलरेडी शिकवून झालंय. W बरोबर F बरोबर mg. सापडलं? वजन म्हणजे काय आणि वस्तुमान म्हणजे काय? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. SI युनिट ऑफ द मास इज kg. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. त्याचे SI एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. इंग्लिश मध्ये दिलंय इट इज स्केलर क्वांटिटी. इथे ना मराठीतला शब्द चांगला आहे, अदिश राशी. इंग्लिश मध्ये काय शब्द आहे मला सांगायचा आहे, मुद्दाम मी तो राहू दिला होता सांगताना.
शोधा तर बरे. इथे ना कुठेतरी व्हेक्टर क्वांटिटी आलेलं आहे ग्रॅव्हिटीच्या इथे. हा सापडला. ऍक्सलरेशन इज अ व्हेक्टर. हे पहा, हे इथे ऍक्सलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मराठीमध्ये आहे ही सदिश राशी आहे. सापडला का? दोन शब्द आपण पाहिले मराठीत, सदिश आणि अदिश. समानार्थी शब्द आहेत का विरुद्धार्थी? सदिश हो, इथे स आहे आणि इथे अय हो. सज्ञान आणि अज्ञान, सदृढ. त्याच्यानंतर स आणि अ वाले शब्द सांगा ना. सज्ञानी आणि अज्ञानी सांगितलं मी. सुजाण आणि अजाण आहे ना. समान आणि असमान. इंग्लिशमध्ये सदिशला आपण म्हणणार व्हेक्टर, मराठीत याला म्हणणार स्केलर. दिश म्हणजे काय? दिशा. दिश म्हणजे काय? दिशा. कुलथे, आपण जो फोर्स अप्लाय करतो त्याला दिशा असते का? जो बॅट्समन असतो, तुम्ही IPL पाहत असाल, बॅट्समन त्याच्या बॅटीने बॉलवरती जी काही म्हणजे फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करताना लावलेला फोर्सची दिशा अवलंबून असते का? तुम्हाला मी कॅरमचं उदाहरण म्हणून देतोय. आपल्याला सोंगटी एका विशिष्ट दिशेला पाठवायची असते, तर तुम्ही स्ट्रायकर स्ट्राईक त्याच पद्धतीने त्याच दिशेने करतात का भलत्याच दिशेने अप्लाय करतात? म्हणजे ती झाली व्हेक्टर क्वांटिटी. फोर्सला काय असतो? दिशा असते. तुम्ही दिशा कशी लावतात त्यानुसार डिस्प्लेसमेंट असतं ना. म्हणून इंग्लिशमध्ये दिलंय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज अ व्हेक्टर. मराठीत दिलंय त्वरण ही सदिश राशी आहे. हे समजलं का? ही सदिश राशी आहे म्हणजे. बरं, आता वजन, तुमचं जे वेट आहे किंवा मास आहे, तुम्हाला वजन काट्यावरती उभं केलं आणि तुमचं वजन मोजलं, आणि तुम्हाला वजन काट्यावरती आडवं झोपवलं, वजन मोजलं, सेम भरेल का वेगळं भरेल? कसं वेगळं भरेल? सारखंच भरेल. वजन हे सारखं. लहान बाळांचं वजन का, लहान मुलगा असतो पाय, नवजात बालक, 2 दिवसाचा 4 दिवसाचा, इव्हन जन्माला आल्याबरोबर पण वजन करतात. तुमचं पण वजन असेल जन्माला आले तेव्हा 2 पाऊंड 4 पाऊंड 5 पाऊंड असतं ना असं. मग आता जे नवजात बालक आहे त्याला काय वजन काट्यावर उभं करता का? मग ते आपण जसं वजन मोजतो ना तसाच काटा असतो तो. म्हणजे हे असं असतं, तुम्ही दवाखान्यात पाहिलं असेल, आणि याला असं पारडं ठेवलेलं असतं. या पारड्यामध्ये त्या बाळाला ठेवतात. इतकं छोटं असतं बाळा ते. आणि मग नंतर त्याचं वजन मोजतात. अहो, उभं वजन तुम्हाला उभं केलं काय आणि आडवं झोपवलं काय, वजन कसं वाढणार आहे? तिरपं केलं तरी. पोतं असतं पा, पोतं. पोत्याला उभं ठेवा, आडवं ठेवा आणि वजन करा, सारखंच भरेल ना. ज्यांना उदाहरण नसेल कळालं त्यांनी काय कराल, तुमच्या ओळखीचा किराणा दुकानदार असेल ना, त्याच्याकडे जा, तेलाची पिशवी घ्या, ती पिशवी वजन काट्यावर उभी ठेवा, वजन करा, आडवं ठेवा, वजन करा, तिरपी ठेवा, वजन तेवढंच भरेल. म्हणजे कसंही ठेवलं तरी क्वांटिटी तीच का बदलेल? म्हणजे त्याला दिशा आहे, दिशेवर अवलंबून आहे का ते दिशेवर अवलंबून नाहीये? दिशेवर अवलंबून. म्हणून मराठीत शब्द आहे की ही अदिश राशी आहे. इंग्लिशमध्ये आलंय स्केलर, मराठीत दिलंय ही अदिश राशी आहे. इंग्लिशमध्ये दिलंय स्केलर क्वांटिटी. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. याचे मूल्य सर्व ठिकाणी हे सारखेच असते, हो का नाही? बरं, अजून मास हे अजून काय काय तयार करतं, तर ते जडत्वाचं पण एक माप आहे, हे लक्षात ठेवाल. मागच्या वर्षी होतं आपल्याला इनर्शिया. आमची मुलगी ना आणि आमचा मुलगा ना खूपच जड आहे. कितीही सांगितलं तरी जागचा हालत नाही, हा ना. जड आहे खूप. म्हणजे काय हो जड? मला ना एक मीम आठवतो, व्यंगचित्र म्हणूयात. व्यंगचित्र म्हणूयात. मागच्या वर्षी आपण इनर्शिया सांगितला, पाहिला होता. जोपर्यंत वस्तूवरती बाह्यबल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत वस्तू त्याची स्थिती, त्याची अवस्था बदलवत नाही. या प्रवृत्तीला त्या वस्तूचे जडत्व असे म्हणतात. अनलेस an external force is applied to an object remain to tend at its position at its state. जोपर्यंत आपण त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत वस्तू
स्वतःची जागा स्वतःची अवस्था बदलवते का तशीच पडून राहते? ते कागद आहेत ना, खूप दिवस झाले तसेच पडले, मी पण नाही उचलले, ते पण उठणार नाही स्वतः, ते पण नाही म्हणणार की सर हलवत नाही तर आपण उठून जरा नीट व्यवस्थित उभा. इनर्शिया. मग व्यंगचित्र असं होतं, जोपर्यंत आई वडील तुमच्यावरती सकाळी फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्ही उठत नाही. अनलेस जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. मग आपल्याला शिकवलं गेलंय दोन प्रकारचे फोर्स आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स आणि कॉन्टॅक्ट लेस फोर्स. तुमच्या काही जणांना कॉन्टॅक्ट फोर्स अप्लाय होत असेल, काही जणांना कॉन्टॅक्ट लेस, फक्त डोळ्यांचा मार काफी असेल. नुसते डोळे केले की माणूस घरातच आला पाहिजे. नवरा बायकोच्या बाबत तर असंच असतं. कॉन्टॅक्ट लेस फोर्स कोण अप्लाय करत असेल? सहसा बायका. डोळे केले की नवरा उलटा मागे घरात आलाच पाहिजे एका मिनिटात. आहे ना, दोन प्रकारचे फोर्स आहेत. जोपर्यंत फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो नवरा हलतो का जागचा? नाही. कॉन्टॅक्ट लेस फोर्स अप्लाय केला की लगेच त्याचं जडत्व चाललं जातं. इनर्शिया. कुठला इनर्शिया? पोझिशनल, डायरेक्शनल. मी आता जे उदाहरण दिलं ते पोझिशनल, तो त्याची पोझिशन काही हलवत नाही. कॉन्टॅक्ट लेस फोर्स अप्लाय केला की त्याची पोझिशन लगेच चेंज होते. इट इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. हायर द मास, हायर द इनर्शिया. हे मागच्या वर्षी आपण पाहिलंय. वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त असते. बरोबर ना? बरं, हे सूत्र मी कालच सांगितलं होतं. एफ बरोबर mg, सॉरी W बरोबर mg. जी मास म्हणजे तुमच्यातलं सामावलेलं वस्तुमान, मॅटर, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीवरती हे डिपेंड असेल. बरोबर. पुढे खरे, मग आता आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं, ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती सारखी आहे का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असणार आहे? जर ग्रॅव्हिटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे तर तुमचं मास पृथ्वीवरती सारखंच भरेल का कमी जास्त भरेल? पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सेम आहे का वेगवेगळी आहे? पोलवरती जास्त आहे, इक्वेटर वरती कमी आहे. मग जर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वेगवेगळी आहे तर हे जे सूत्र होतं याचा गुणाकार तोच येईल का बदलेल? गुणाकार बदलला की वजन बदललं. बरोबर ना? पोलवरती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8 काहीतरी होती, इक्वेटर किती होती? 9.7. तुमच्यातला मास तर तेच राहणार ना. 9.8 मोठ्या संख्येने गुणलं तर उत्तर मोठं येणार, छोट्या संख्येने गुणलं तर उत्तर. मग आपलं वजन कुठे कमी भरेल? पोलवरती कमी भरेल, सॉरी इक्वेटरवरती कमी भरेल आणि पोलवरती जास्त भरेल. कन्सेप्ट कळाली? बरं, चला पुन्हा एकदा. मग विमानामध्ये वजन जास्त भरत असेल का कमी भरेल? विमानात बसलाय तर वजन वाढेल का कमी येईल? ऍप्लिकेशन ऑफ माइंड शिकलो आपण आजच. इतक्यात काय शिकवलं? वजन कशावरती डिपेंड आहे? सूत्र काय सांगितलं? W बरोबर काय? चला विचार करून मला उत्तर द्या. विमानात गेल्यावरती ग्रॅव्हिटी वाढते का कमी होते का तेवढीच राहते जवळपास? थोड्या वेळापूर्वी पाहिलं कुलकर्णी, विमान होतं 10 किलोमीटर उंचीवरती, पृथ्वीची रेडियस होती 6400. अत्यंत निग्लिजिबल बदल आहे का खूप जास्त आहे? मग ग्रॅव्हिटी बदलली का तीच राहिली? मग वजन विमानात गेल्यावरती बदलेल का तेच राहील? वजन काही फार बदलणार नाही. बरोबर ना? नाही तर तुम्ही म्हणाल की मी 5व्या मजल्यावरती गेलो, पृथ्वीचं डिस्टन्स वाढलं तर रेडियस कमी झाली, तर वरच्या मजल्यावर गेल्यावरती वजन कमी भरलं पाहिजे. होईल का असं? नाही. कन्सेप्ट समजली नक्की? चला पुढचा पॉइंट. आणि जसं मी सांगतो ब्रेक घेऊ तसं तुम्हाला वाटलं ब्रेक घेऊ तर तसंही सांगा बरं का, असं काही नाही. मुक्त पतन, फ्री फॉल. मला आधी पतन म्हणजे काय ते सांगा. पुस्तकातला शब्द नाहीये, मराठीतला शब्द आहे पतन. पडणे. पतन हा शब्द पडण्यासाठी वापरतात का आणखीन काही वेगळा अर्थ आहे त्याचा? काय अर्थ आहे? पतन म्हणजे पराभव होणे, हा ना. तुम्ही इतिहासात हा शब्द वाचला असेल, मराठ्यांचे पतन झाले, मुघलांचे पतन झाले.
हो ना. पतन म्हणजे पराभव होणे, माणूस खालती येणे. उच्च स्तरावरती असतो तो खालती येणे, म्हणजे त्याचं काय झालं, शब्द आहे अधपतन. हो ना. अधपतन, अधपतन आणि दुसरा ऊर्ध्वपतन पण असू शकतो का? नाही, अधपतनच आहे फक्त. मी तर हाच ऐकलाय. अधपतन म्हणजे तो टॉपचा असतो, तो कुठे येतो, खालती येतो, ते झालं अधपतन. म्हणजे वस्तू वरतून खालती येते का खालतून वरती जाते? वरतून खालती येते. चला आपण ना महाबळेश्वरला जाऊया. तिथे ना रिव्हर्स फॉल आहे म्हणे, रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिकडे. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे कसं, इतक्या उंचीवरती आहे की तिथून पाणी खालती आलं ना, धबधब्यातून पाणी खालती येतं, ते खालती पडतच नाही, परत रिव्हर्स वरती येतं. तुम्ही पाहिले असतील असे व्हिडिओ. पाणी खालती जाता जाता परत वरती येतं कसं काय? कशाला ग्रॅव्हिटीचं उत्तर नका देत जाऊ. हवेमुळे. म्हणजे का हवेमुळे? एक मिनिट, मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, उत्तर देण्याची घाई करू नका, विचार करा, उत्तर द्या. तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे का तुम्हाला उत्तर येणं अपेक्षित आहे? उत्तर येणं अपेक्षित आहे. मग तुमच्या मेंदूला उत्तर येण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्हाला समजेल ना की मला येतंय. उगाच घाई करू नका उत्तर देण्याची फास्ट मध्ये, आणि संमोहित पण होऊ नका. संमोहित म्हणजे माणूस जेव्हा हिप्नोटाईज झालेला असतो ना, काही वरळत जातो. नका हिप्नोटाईज नका हो. सांगा पुजारी, म्हणजे कसं काय? बसून उत्तर दे. काय असतं की इतक्या उंचावरती जागा आहे की खालतून वरती येणारी हवा खूप जास्त आहे, वरतून खालती जाणारी नाही. खालतून हवेचा स्पीड एवढा आहे की ती हवा काय करते, ते खालती पडणारं पाणी आहे ना, त्याला खालती पडूच देत नाही, त्यालाच वरती घेऊन जाते. इतक्या प्रचंड वेगात हवा वाहते. तो झाला रिव्हर्स फॉल. चला, इमारतीच्या 10व्या मजल्यावरून एक दगड खालती टाकला. ऍट द सेम टाइम माझ्या हातामध्ये एक दगड आहे आणि एक कावळ्याचं पीस आहे. दगड आहे आणि कावळ्याचं पीस आहे. मला सांगा, दगड खालती टाकला तर दगड हा कोणामुळे खालती येत आहे? मला वाटतं थोड्या वेळापूर्वीच आपण असं पाहिलं, ग्रॅव्हिटी ही पृथ्वीच्या मासवरती आणि पृथ्वीच्या रेडियसवर अवलंबून आहे, पदार्थाच्या प्रॉपर्टीवरती अवलंबून नाहीये. म्हणजे हलकं आणि जड असं काही नाहीये. मुंगीवरती पण सेम ग्रॅव्हिटी आहे आणि एव्हरेस्ट वरती पण. माझ्या हातात दगड आहे आणि कावळ्याचा पीस आहे. मी ऍट द सेम टाइम दोघी सोडले तर खालती कोण लवकर येतं? कावळ्याचं पीस नाही येत खालती. पण ग्रॅव्हिटी तो दोघांवरती पण सारखी आहे ना. दोन्ही एकाच वेळी खालती आली पाहिजे का नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्व गोष्टींवरती समान कार्य करतो, समान बल, समान व्हॅल्यू आहे त्याची, का त्याची व्हॅल्यू वेगवेगळी आहे? मग कावळ्याच्या पीसवरती पण ग्रॅव्हिटी तीच आणि दगडावरती पण ग्रॅव्हिटी. दोन्ही एकाच वेळी खालती आले पाहिजेत ना. मग कावळ्याचं पीस का उशिरा खालती येत? हलकं असतं. पण मग थोड्या वेळापूर्वी काय पाहिलं आपण कुलकर्णी, ग्रॅव्हिटी ही पृथ्वीवर डिपेंड आहे का त्या वस्तूच्या प्रॉपर्टीवरती, पदार्थाच्या गुणधर्मावरती अवलंबून? नाही ना ग बाळ, पृथ्वीवरती अवलंबून आहे. जड अभ्यास वाटत असेल तर थांबून घेऊ बरं का, पाहायचं का हा पॉइंट कुठे होता. हा पॉइंट कुठे होता शोधा तर बरं. आपण वाचला होता तो. हा पहा, इथे पान नंबर 8 वरती आहे हा पॉइंट. पान नंबर 8 वरती आहे. आठवतो का हा पॉइंट? हा इथे आहे पहा. ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते, वस्तूच्या गुणधर्मावर ते अवलंबून नसते. इट डज नॉट म्हटलंय, डज नॉट डिपेंड ऑन प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट, सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. सापडलं का? हो का नाही? म्हणजे ग्रॅव्हिटी दगडासाठी आणि त्या कावळ्याच्या पिसासाठी सारखीच का वेगवेगळी? मग माझा प्रश्न असा आहे की दगड आणि कावळ्याचा पीस हे दोन्ही एकाच वेळी खालती आले पाहिजेत का नाही? हो, पण ते येतात का? मग ते असं का होतं? कारण प्लावक बल. मराठीमध्ये प्लावक बल, इंग्लिशमध्ये बायोंट फोर्स. कोण सांगेल काय असतं प्लावक बल किंवा बायोंट फोर्स? 9वीला पाहिलंय आपण, 6वी 7वी 8वीत पण झालंय. प्लास्टिकचा बॉल घ्या, पाण्यामध्ये ढकला
हात काढून घ्या, काय होतो? बॉल नाही, तरंगत नाही, पुन्हा वरती येतो. तरंगतो ते बरोबर आहे, पण शब्द महत्वाचा आहे, पुन्हा वरती येतो. तुम्ही त्याला खालती ढकला, हात काढून घ्या, तुम्हाला असा एक्सपिरियन्स होतो का पाणी त्याला वरती ढकलतं? पाणी त्याला वरती ढकलतं, हो ना? म्हणजे त्या पाण्याला काय प्लावक बल आहे, बायोट फोर्स आहे. पाणी त्याच्यावरती एक बल अप्लाय करतो की ज्याच्यामुळे तो बॉल पुन्हा वरती येतो. त्याला आपण काय म्हणतो? प्लावक बल. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो बायोट फोर्स. पाणी प्रवाही आहे का? प्रवाही वाहतं का? वारा वाहतो का? गॅस वायू वाहतात का? जे वाहतात त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लुइड. जे वाहतात म्हणजे फक्त पाणी फ्लुइड आहे का हवा सुद्धा फ्लुइड आहे? हवा सुद्धा फ्लुइड आहे. मराठीत त्याला म्हणतात द्रव किंवा द्रवच म्हणतात. पाहूया पुस्तकात शब्द आलेला असणार आहे की जे वाहतं ते काय झालं? द्रव, म्हणजे फ्लुइड आहे. हवा काय? फ्लुइड आहे. बायोट फोर्स कोणाकोणाला आहे? जे जे फ्लुइड आहेत ना त्यांना त्यांना बायोट फोर्स आहे. जे जे फ्लुइड आहेत त्यांना काय? बायोट फोर्स आहे, प्लावक बल आहे. मग हवा सुद्धा फ्लुइड आहे की नाही? मग हवेला सुद्धा काय? बायोट फोर्स आहे. आणि बायोट फोर्समुळे ते पीस जमिनीवरती लवकर पडत नाही. विमान हवेवरती तरंगतं की नाही? कशामुळे तरंगतं? बायोट फोर्समुळे तरंगतं. हे लक्षात घ्या. प्लावक बलामुळे ते हवेवरती तरंगत राहतं. समजलंय? पण दगडाचं मास काय जास्त आहे, त्याच्यामुळे बायोट फोर्स त्याच्यावरती कारणीभूत ठरतो का? ते खालती पडतं. तुम्ही आता प्लास्टिकच्या बॉलने क्रिकेट खेळा, हवा ज्या दिशेला वाहतीये त्याच्या अपोजिट साइडने बॉलिंग करा, काय होईल? प्लास्टिकच्या बॉलने खेळायचं, हवा इकडनं वाहते आणि मी अशी बॉलिंग करतोय, बॉल त्याच स्पीडने पलीकडे जाईल का ते अपोज होईल? ज्या दिशेने हवा आहे त्याच दिशेने बॉलिंग करा, जोरात जाईल. म्हणजे हवा सुद्धा फोर्स लावते का नाही? आणि म्हणून ते जे कावळ्याचं पीस आहे ते हळूहळू खालती येतं आणि दगड मास जास्त असल्यामुळे पटकन खालती येतं. मग व्हॉट इज फ्री फॉल? मुक्त पतन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू फक्त आणि फक्त इन द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी खालती येते, गुरुत्वाकर्षण बलाच्याच सानिध्यात खालती येते, तेव्हा त्या क्रियेला मुक्त पतन असे म्हणतात किंवा फ्री फॉल असं म्हणतात. म्हणजे वस्तू खालती येण्यासाठी फक्त आणि फक्त कुठला बल आवश्यक आहे? मग विचार करा, ग्रॅव्हिटी म्हणजे हे मुक्त पतन पृथ्वीवरती अनुभवता येईल का? काय सांगितलं मी? वस्तू खालती कशी आली पाहिजे? फक्त ग्रॅव्हिटीमध्ये. इतर बल कारणीभूत पाहिजेत का नको? मग पृथ्वीवरती फ्री फॉल अनुभवता येईल का? का नाही? कारण तुमच्यावरती आता फक्त ग्रॅव्हिटी काम करतेय का हवा पण? म्हणून पृथ्वीवरती फ्री फॉल अनुभवता येणार नाही. तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो तुम्हाला व्हॅक्यूम मध्ये घ्यावा लागेल. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळीत. निर्वात पोकळीत हवा असते का? मग व्हॅक्यूम मध्ये हवाच नसते, तिथे तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतात. आपण त्याचा एक प्रयोग पण पाहूयात बोर्डवरती. एक ब्रेक घेऊ आणि मग प्रयोग पाहूयात आणि मग विचार करू क्लास स्टॉप करायचा का काय. किंवा जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे तो फक्त आणि फक्त कोणामुळे मूव्ह होतोय? ग्रॅव्हिटीमुळे का तिकडे हवा वगैरे पण काही आहे? ग्रॅव्हिटीमुळे. मग इकडे लाईन आहे पाल, या इकडे लाईन आहे शेवटची, या इकडे शेवटची लाईन आहे. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, दस दे आर इन फ्री फॉल. सापडला का? मराठीमध्ये ही लाईन या ठिकाणी आलेली आहे. चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे. कन्सेप्ट समजली? बरं, ग्रॅव्हिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन व्हेक्टर आहे, म्हणजे सदिश आहे. म्हणजे आमले त्याला दिशा आहे वरतून खालती का खालतून वरती आहे बाळ? वरतून. पण जे रॉकेट आकाशामध्ये जातं
ते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जातं का त्याच डायरेक्शनला जातं? अपोजिट डायरेक्शनला जातं, म्हणजे जी ची व्हॅल्यू त्या केसमध्ये प्लस घेतली पाहिजे का मायनस घेतली पाहिजे? मायनस घेतली पाहिजे. राहील का लक्षात? अपोजिट डायरेक्शनला जातं म्हणून जी ची व्हॅल्यू काय असेल? मायनस असेल. इथं दिलं पण आहे, सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जी चे मूल्य जी ऐवजी मायनस जी धरावे लागेल, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. इंग्लिश मध्ये पण दिलंय, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड acceleration is negative, that is in the direction opposite to the velocity and it's taken to be minus g. कळालं का मायनस जी का बरं असेल? कारण ते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जात आहे म्हणून. नक्की पेज नंबर 13 वरती याल. 12 वरती प्रॉब्लेम आहेत. आपलं असं ठरलंय की प्रॉब्लेम मी नंतर घेणार आहे. पुढचा पॉइंट आलाय गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. चला मला आधी सांगा पोटेन्शियल एनर्जी काय असते? स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? 9वी ला शिकलोय आपण. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये, मग समजा आता एखादा ऑब्जेक्ट जमिनीवरती आहे रेस्ट मध्ये, त्याला 5व्या मजल्यावर नेलं, तिथे रेस्ट मध्ये, मग एनर्जी तीच का वेगळी? एनर्जी तीच. समजा एक छोटा दगड घेतला आणि तुझ्या डोक्यावरती ठेवला आणि आता 5व्या मजल्यावरून तुझ्या डोक्यावर टाकला, तर एनर्जी तीच का वाढलेली असेल? नाही. म्हणजे मग नुसतं रेस्ट हे नाही होऊ शकत. लोखंडाचा बॉल घेतला, समजा लाकूड घेतलं, लाकूड हे फळी नाही काही, ही फळी मारली तुम्हाला आणि आता या फळीचा आता भुसा केला, भुसा एकदम भुसकुट करून टाकलं त्यात आणि ती भुकटी मारली तुम्हाला, तर एनर्जी तीच का कमी झाली? कमी झाली. लोखंडाचा बॉल घेतला, तो मारला आणि त्याच लोखंडाचा पत्रा तयार केला आणि मारला, परिणाम तोच का बदलला? बदलला. मागच्या वर्षी ना पाण्याचं उदाहरण होतं, 8वी 9वीतही होतं, 7वीतही होतं मला वाटतं. एका माठामध्ये ना पाणी भरायचं आणि त्याला 3 भोकं पाडायचे, एक वरती, एक मध्यभागी, एक खालती. तुमच्याकडे पण माठाला नळ कुठे बसवलेला असतो? पाणी जोरात कधी येतं? फुल भरलं असेल तर का कमी कमी होत जातं तेव्हा? म्हणजे हाईट वाढली की प्रेशर जास्त पडतं, हाईट जशी जशी कमी होते तशी तसं प्रेशर कमी. ही झाली पोटेन्शियल एनर्जी. वस्तूच्या स्थितीमुळे, त्याच्या अवस्थेमुळे, त्याच्या हाईटमुळे वस्तूमध्ये जो काही एनर्जीचा बदल होतो त्याला पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थिती, मराठीतलं नाव फार भारी आहे, स्थितीज ऊर्जा. स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा स्थितीज ऊर्जा. इंग्लिश मध्ये त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. मग मला विचार करून सांगा, पहिल्या मजल्यावरती तुम्ही जमिनीवरती एक दगड घेतला आणि तोच दगड 5व्या मजल्यावरती नेला, पोटेन्शियल एनर्जी कुठे वाढेल? 5व्या मजल्यावर का खालती? 5व्या मजल्यावरती पोटेन्शियल एनर्जी. आणखीन वर नेला आणि तुम्ही अभ्यासलं पण असेल, वाचलं पण असेल, आकाशातून जे ऍस्ट्रॉइड पडले की ज्याच्यामुळे डायनासोर मेले, ते ऍस्ट्रॉइड प्रचंड मोठे होते का काही किलोमीटर आकार होता त्यांचा? छोटे छोटेच होते, पण खूप वरतून आल्यामुळे आघात काय झाला? जास्त झाला. बरोबर ना? आघात काय झाला? जास्त झाला, हो ना? जमिनीवरती मातीचा ढीग करा आणि हाताने दगड टाका, छोटासाच खड्डा पडेल, वरतून टाका, खड्डा मोठा पडेल. पोटेन्शियल एनर्जी. We have studied potential energy in last standard. The energy stored in an object because of its position or state is called potential energy. म्हणजे पोझिशनमुळे किंवा स्टेटमुळे वस्तूमध्ये जी एनर्जी साठवलेली असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. This energy is relative and increases as we go greater height from the surface of the earth. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते, रिलेटिव्ह असते, म्हणजे कशाच्या तरी रिलेशन मध्ये आहे, म्हणजे त्याच्या पोझिशनशी, त्याच्या अवस्थेशी आणि हाईटशी पण रिलेटेड आहे.
पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते, याची माहिती आपण घेतली आहे. मी इतक्यात सांगितलं, जमिनीवरती दगड आणि 5व्या मजल्यावरती दगड, हाईट वाढली तर एनर्जी काय वाढली, एनर्जी काय झाली, वाढली. 10व्या मजल्यावर नेलं, एनर्जी बुर्ज खलिफावर नेलं, माउंट एव्हरेस्टवर नेलं, प्रचंड उंचीवरती नेलं. ते जे कम्युनिकेशन सॅटेलाइट नाही इतक्या उंचीवरती नेलं तर अजून वाढत जाईल, अजून वाढत जाईल. पण असं होत नाही, कारण एनर्जीचं सूत्र काय, mgh. हे मागच्या वर्षी पाहिलंय आपण. पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र काय, mgh. PE बरोबर mgh असं सूत्र होतं मागच्या वर्षी, तुम्हाला आठवत असेल तर. एक मिनिट, हे पहा, असं सूत्र होतं मागच्या वर्षी. PE बरोबर mgh. G म्हणजे ग्रॅव्हिटी, M म्हणजे मास आणि H म्हणजे हाईट. हाईट वाढत गेली म्हणजे ही H ची प्राइस वाढत गेली, तर ह्या गुणाकाराची किंमत पण वाढत जाईल का, तीच येईल. म्हणून पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पण जसं जसं वर जाऊ तशी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते, म्हणजे एका विशिष्ट क्षणी जी ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 0. जी ची व्हॅल्यू 0 झाली तर गुणाकार पण काय होऊन जाईल. म्हणजे असं नाहीये खूप वर जाऊ तशी तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. काप लावून घे प्लीज. जसं जसं वर जाऊ तशी तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, हे मात्र बरोबर आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर पोटेन्शियल एनर्जी किती होऊन जाते, 0. काय सांगितलं मी, पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र मागच्या वर्षी आपण अभ्यासलंय. पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. आता हाईट होती 1, गुणाकार पहा किती. आता हाईट झाली 2, उत्तर वाढलं. हाईट झाली 3, उत्तर अजून वाढलं. हाईट झाली 4, अजून उत्तर वाढलं. जशी जशी हाईट वाढत जाईल तसं गुणाकाराचं उत्तर वाढत जाईल, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. पण एका प्रचंड उंचीवरती गेल्यानंतर हाईट जरी वाढली तरी ग्रॅव्हिटी किती झाली, म्हणजे m गुणिले 0 गुणिले 1000 असं जरी केलं तरी शेवटी उत्तर किती येईल, 0च होईल. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती होऊन जाते, 0च होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हाईट किती असेल, वस्तू जशी जशी वर जाईल तशी तशी हाईट वाढते की नाही. दगड जमिनीवरती ठेवला आहे, किती हाईट, हाईट किती, 0. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती त्या दगडाला मास आहे, ग्रॅव्हिटी आहे, पण हाईट किती आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पण पोटेन्शियल एनर्जी किती. मग हाईट वाढत चालली, एनर्जी वाढत चालली, हाईट वाढत चालली, एनर्जी वाढत चालली. पण एका प्रचंड उंचीवरती गेल्यानंतर ग्रॅव्हिटी 0 झाली, म्हणून तिथे पण पोटेन्शियल एनर्जी काय होऊन गेली, 0. कन्सेप्ट कळाली काय, चला वाचूयात. m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते. इंग्लिश मध्ये दिलंय, द एनर्जी वी हॅव अज्युम दॅट पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m अँड हाईट h फ्रॉम द ग्राउंड इज mgh अँड ऑन द ग्राउंड इज 0. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते. पण आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर 0 काय, त्याचं कारण कळालं का. सूत्र काय, PE बरोबर mgh. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हाईट किती, 0. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोटेन्शियल एनर्जी पण किती झाली, 0. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो. वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावरती असताना g चे मूल्य 0 असते. वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही,
त्यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. इंग्लिश मध्ये दिलंय, व्हेन h इज स्मॉल compared to radius r of the object. हाईट इज स्मॉल म्हणजे कसं, तुम्ही 10व्या मजल्यावरती गेलात तर तिथली उंची आणि पृथ्वीची त्रिज्या ही निग्लिजिबल झाली का? आता 10व्या मजल्याची उंची आणि पृथ्वीची त्रिज्या खूप निग्लिजिबल, छोटीशी उंची आहे का खूप जास्त आहे? छोटीशी आहे, म्हणून ग्रॅव्हिटी बदलेल का तीच राहील? तीच राहील. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ h, व्हॅल्यू ऑफ g डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन h. मात्र आता हाईट वाढत गेली तर ग्रॅव्हिटी पण काय होत जाईल? कमी होत जाईल. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाइट डिस्टन्स, इन्फिनाइट डिस्टन्स अनंत अंतरावरती, अनंत अंतर म्हणजे खूपच प्रचंड लांब अंतरावरती, द व्हॅल्यू ऑफ g इज 0 and gravitational force does not act on the object, so it is more appropriate to assume potential energy to be 0 there. तिथे पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. कन्सेप्ट समजली? बरं, चला मला पुन्हा एकदा विचार करून उत्तर द्याल. पृथ्वीची रेडियस, पृथ्वीचे जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे, जी ग्रॅव्हिटी आहे ती पृथ्वीच्या सेंटर पाशी आहे. ही पृथ्वी आहे आणि तुम्ही एवढ्या हाईट वरती आहे. किती हाईट वरती आहे? h. तर फक्त h घ्यावा लागेल का r प्लस h घ्यावा लागेल? r प्लस h घ्यावा लागेल. म्हणून हे सूत्र कसं तयार झालंय पाल? पोटेन्शियल एनर्जीचं मायनस gmm अपॉन r प्लस h. सापडलं का? मला विचार करून उत्तर द्या, इथे मायनस का घेतलेला आहे? थोड्या वेळापूर्वीच एक्सप्लेन केलंय मायनस का घेतलंय. मायनस काय ते सांगा. ग्रॅव्हिटी मला पण अपोजिट साईडला चाललोय म्हणून मायनस घेतलंय. वरवर चाललोय ना, ग्रॅव्हिटीच्या दिशेने का त्याच्या अपोजिट दिशेने, म्हणून ते मायनस घेतलंय. कन्सेप्ट कळालं? बरं, आता पुढे आलंय एस्केप व्हेलॉसिटी, मुक्ती वेग म्हणजे काय? चला मला आता विचार करून उत्तर द्याल. ही पृथ्वी आहे, तुम्ही इथे उभे, शेवटचा पॉइंट आहे नमन पटेल. तुम्ही एक बॉल आकाशात फेकला, जोरात फेकला. मनातल्या मनात एक्सपेरिमेंट आठवा. हळूहळू वर जाताना त्याचा स्पीड काय होत जातो? का कमी होतो? म्हणजे ग्रॅव्हिटी त्याला खेचते. टग ऑफ वॉर, रस्सी खेच चालते. हा त्याला खेचतो, आपण त्याला वर पाठवतो. आपण वर पाठवताना आपण ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त फोर्स लावला आणि ग्रॅव्हिटी पण त्याला खालती खेचते. टग ऑफ वॉर मध्ये नेट इफेक्ट किती असेल? मी त्या थोड्या वेळापूर्वी वाऱ्याचं उदाहरण दिलं होतं. वाऱ्याच्याच दिशेने बॉल फेकला तर स्पीड वाढेल का कमी होईल? वारा असा वाहतोय, तुम्ही बॉल असाच फेकला तर स्पीड वाढेल. वारा असा वाहतोय, तुम्ही बॉल असा फेकला तर स्पीड. पृथ्वी त्याला खालती खेचतीये, तुम्ही त्याला वरती फेकतायत. उदाहरणार्थ तुम्ही वर फेकला 60 किलोमीटरच्या वेगाने आणि पृथ्वी त्याला खालती खेचतीये 10 किलोमीटरने, तर नेट इफेक्ट कितीचा राहील? वर चाललाय 60 ने, पृथ्वी त्याला खालती खेचतीये उदाहरणार्थ 10 ने, तर बॉलचा नेट इफेक्ट 60च असेल का 50 होऊन जाईल? तुम्हाला माहिती आहे का, पुश पुल रेल्वे असतात. पुश पुल रेल्वे म्हणजे कसं असतं? मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागतो आणि मुंबईहून नाशिकला येताना कसारा घाट लागतो. तुम्हाला भूगोल येत असेल, तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर विचार करून उत्तर द्याल. मुंबईहून इगतपुरीला येताना डोंगर चढून यावं लागतं का उतरून यावं लागतं? चढून यावं लागतं. तुम्ही बसने प्रवास केला असेल तर अनुभव घेतला असेल. इगतपुरीहून आपण खालती जातो, कसाऱ्याचा घाट चढून वरती येतो, हो ना? तर मग काय होतं, जेव्हा ट्रेन रेल्वे कसाऱ्याहून इगतपुरीला येणार असते, इगतपुरी वर आहे आणि कसारा खालती आहे, तेव्हा ही जी ट्रेन आहे ना, या ट्रेनला पुढे इंजिन जोडलेलं असतं. इंजिन त्याला वरती खेचतंय, पण ऍट द सेम टाइम खालती कोण खेचतंय? ग्रॅव्हिटी. उतारामुळे ते खालती येतं ना, तर मग त्याला काय करतात, कसाऱ्याला मागून सुद्धा एक इंजिन लावतात, रेल्वेला मागून सुद्धा इंजिन लावतात. या पुढच्या इंजिनाचा वेग आहे 30, हे या दिशेला चाललंय, तर मागून जाणाऱ्या इंजिनचा वेग पण असाच असतो. याचा स्पीड किती असतो? 10. नेट इफेक्ट कितीचा मिळतो? 40चा मिळतो. पुश म्हणजे त्याला ते मागून ढकलतं. इथून पुढे जर कधी मुंबईला गेलात तर रेल्वे ऑब्झर्व करा,
मुंबई ते म्हणजे कसारा ते इगतपुरी मागून सुद्धा इंजिन जोडलेलं असतं. मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळ्याच्या घाटात इंजिन जोडतात मागून. हे झालं पुश. आणि पुल म्हणजे कसं उलट. इगतपुरीहून जेव्हा रेल्वे कसाऱ्याला येईल तेव्हा काय होईल? स्पीड वाढेल का रेल्वेचाच स्पीड राहील? उतारामुळे स्पीड वाढतो. ही रेल्वे, इकडे पुढे इंजिन आहे, इंजिनचा वेग आहे या दिशेला 30 किलोमीटर, उतारामुळे अजून स्पीड वाढेल ना. तर याला ना मागून पण एक इंजिन जोडतात, ते अपोजिट साईडला जातं 10ने. ते मागच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतं 10ने, हे पुढच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतं 30ने. नेट इफेक्ट कितीचा मिळतो? तुम्ही आता रामरथ पाहिला असेल, रामरथाला मागून सुद्धा लोक ओढतात का नाही? कधी ओढतात? उतारावरती ओढतात. उतारावरती का? ते अपोजिट साईड. समजा असंच असतं, रथ पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, हे मागून त्याला अपोजिट साईडला खेचतात. ऑटोमॅटिकली स्पीड काय होतो? मॅनेज होतो, कमी होतो. पण जर इथून वरती जायचं असेल, म्हणजे रथाला वर चढायचं असेल, तर मागच्या लोकांचा काही उपयोग आहे का? झिरो उपयोग आहे. मागच्या लोकांचा उपयोग कधी? उतारावरती. बरोबर ना? चला आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयात. हा सगळा बेस कळाला असेल तर, जेव्हा तुम्ही आकाशात बॉल फेकतात तेव्हा त्याचा हळूहळू वेग कशामुळे कमी होतो? कारण पृथ्वी त्याला अपोजिट साईडला खेचत असते. समजा मी वरती बॉल टाकला 30च्या स्पीडने, उदाहरण आहे, आणि पृथ्वी त्याला खेचते 10च्या स्पीडने, तर नेट इफेक्ट किती होईल? थोडा वर गेल्यानंतर परत ती त्याला खालती खेचते, नेट इफेक्ट किती? परत थोडं वर गेल्यानंतर पृथ्वी त्याला खालती खेचते, नेट इफेक्ट किती? 0. मग आता त्याला स्वतःकडे कोण खेचेल? पृथ्वी. मग तो खालती येतो. म्हणून हळूहळू वर जाताना स्पीड काय होत जातो? कमी होत जातो, आणि नंतर तो खालती येतो. चला आता आपण काय करू? कितीच्या स्पीडने बॉल वरती फेकला होता? आता 40च्या स्पीडने फेकू. आता 3च टप्पे का आता 4 टप्पे जातील? हे बघ कसं सांगितलं, हा 30चा टप्पा होता, तेव्हा स्पीड किती राहिला? 20. आता स्पीड किती राहिला? आता स्पीड किती झाला? बॉल खालती आला. आता मी 30च्या ऐवजी फेकताना 40ने फेकतो. मग आता किती राहिला? 30. आता किती राहील? 20. आता 10. एक टप्पा, म्हणजे आणखीन हाईट वाढेल ना. आता 50ने फेकतो, अजून हाईट काय होईल? अजून जोरात फेकतो, अजून जोरात. जसं जसं वर जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटी काय होत जाईल? मग इतकं जोरात फेकू की त्या लिमिटला पृथ्वीची ग्रॅव्हिटी किती असेल? मग इतकं जोरात फेकू की तो बॉल आहे ना, याच्या कुठे जाईल? वरती. आता तो खालती येईल का खालतीच नाही येणार? खालती येणार. त्या वेलॉसिटीला त्या वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी असं म्हणतात. त्या वेलॉसिटीला काय म्हणतात? एस्केप वेलॉसिटी. मराठीमध्ये मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? तुम्ही बॉल वरती फेकतात, पृथ्वी त्याला खालती खेचते, तो खालती येतो. पण मग इतक्या जोरात फेकायचं की तो बॉल आहे ना, त्या पॉइंटच्या पण कुठे निघून जाईल? वरती. म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी तिथे काही असेल का? 0 होऊन जाईल. काय झालं अक्षरा भारस्कर? डाऊट आहे काय भारस्कर? बेंच लागतोय, थोडं मॅनेज करा ना प्लीज. आणि उद्यापासून आल्यानंतर आहे ना, आधीच बेंचेस पुढे करून घ्या, किंवा हे पण बेंचेस रिकामे आहेत, सेपरेट बसा. एकमेकांना खुन्नस देऊ नका. खुन्नस देण्याचा अधिकार या हॉलमध्ये मला एकट्याला आहे बघ. काय दिलंय पुस्तकात वाचूयात. We have seen that when a ball is thrown upward, its velocity decreases because of the gravitation of the earth. The velocity becomes 0 after reaching certain height, and after that, ball starts falling down. Its maximum height depends on its initial velocity. त्याची कमाल उंची ही त्याच्या आरंभ वेगावरती अवलंबून असते. हे उदाहरण तर कळालं का? आरंभ वेग म्हणजे सुरुवातीचा वेग. तुम्ही किती जोरात त्याला फेकतात त्याच्यावर तो मॅक्झिमम हाईट त्याची डिपेंड असेल ना. म्हणून सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. हायर द इनिशियल वेलॉसिटी, लार्जर द हाईट रीच बाय द बॉल. The reason for this is that higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more, and larger will be the height to which it can reach.
आपण जितक्या जोरात फेकू तितका तो ग्रॅव्हिटीला जास्त अपोज करेल आणि जास्तीत जास्त उंचीवरती जाण्याचा प्रयत्न करेल. जीचे मूल्य पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा असला की वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावरती मात करू शकेल व परत तो पृथ्वीवरती पडणार नाही. या आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग असे म्हणतात. इंग्लिश मध्ये काय दिलंय पहा. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger height, and above a particular value of initial velocity of the ball will able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall down on the earth. This is called escape velocity. Concept कळाली का? नक्की. मग ती एस्केप वेलॉसिटी किती असेल त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी खालती करून दाखवलेलं आहे. एस्केप वेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन या पुढच्या पेजवरती आलेलं आहे. आणि एस्केप वेलॉसिटी किती असली पाहिजे म्हणे 11.2 किलोमीटर पर सेकंद इतकी असली पाहिजे. 11.2 किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात किती वरती गेला पाहिजे बॉल? एका सेकंदात 11 किलोमीटर. एका सेकंदात 11 किलोमीटर म्हणजे इथून जवळपास नाशिक रोड एवढं. नाशिक रोड 19 किलोमीटर आहे इथून साधारणतः त्याच्या अलीकडे. एका सेकंदात इतकं लांब गेलं पाहिजे. इतक्या वेगाने जर बॉल वरती फेकला तर तो खालती येईल का नाही येणार? नाही येणार. तुमच्या लक्षात काय आलं? रॉकेट आकाशात जाताना किती वेग पकडत असेल? 11.2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तेव्हाच तो एस्केप होऊ शकतो. नक्की. बरं, इथे हे चॅप्टर संपतंय. तुम्ही